नमस्कार. मी प्रज्ञा कालेकर. सिंधुजन अकादमीतर्फे आज या मंचावर बोलण्याची संधी मला मिळाली. त्याबद्दल मी अत्यंत आपली आभारी आहे. आजचा हा जो विषय आहे, हा अत्यंत साध्या पद्धतीने मांडण्याचा मी आज तुमच्यापुढे प्रयत्न करणार आहे. सगळ्यात आधी मी माझं एक छोटंसं इंट्रोडक्शन देते. मी आता सध्या अ, प्राचार्य लावरे सर यांच्या अंडर आता PhD करत आहे. माझा विषय आहे भीमा नदी आणि तिच्या उपनद्या यांच्यातली हेवी मेटलची पातळी सध्याची काय आहे याच्यावर मी आता अभ्यास करतोय. 2014 पासून या विषयावर मी अभ्यास करतोय आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की आम्ही खूप चांगल्या भरीव निष्कर्षांपर्यंत पोहोचलेलो आहोत. टॉक्सिकॉलॉजी या क्षेत्रामध्ये विषारी घटकांचा आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो याचा अभ्यास आम्ही करतो. त्यासाठी आम्ही चिक एम्ब्रियो मॉडेल डेव्हलप केलं आणि त्याच्यावरती विशिष्ट प्रकारच्या धातूंचा काय प्रभाव पडला याचा आम्ही अभ्यास केला आणि त्याचे खूप चांगले निकाल मला मिळालेले आहेत. तर आजच्या विषयाकडे आपण आता वळूयात. आजचा आपला विषय आहे बायोअक्युमुलेशन ऑफ टॉक्सिक सबस्टन्सेस इन फूड चेन, फ्युचर थ्रेट. आता जेव्हा बायोअक्युमुलेशन हा विषय येतो, सर्वसाधारणपणे जैविक संचय, अन्न साखळीत होणारा संचय, जो लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स दोन्हीमुळे होऊ शकतो. तर याचा आत्ताच्या वातावरणातलं ह्यातलं महत्व जाणून घेण्यासाठी काही गोष्टींचा अभ्यास जो मी केलेला आहे तो तुमच्या पुढे आता मी या विषयाद्वारे मांडणार आहे. जेव्हा आपण सर्वसाधारणपणे प्रदूषण असं म्हणतो, तेव्हा आपल्या डोळ्यापुढे काय येतं? सर्वत्र पसरलेला कचरा. जेव्हा आपण नदीकडे बघतो त्या दृष्टीने, तेव्हा असह्य होणारा वास, ही शहरातली स्थिती आजची आहे, जी मी आता सांगते ती. त्यानंतर अनियोजितपणे केलेलं व्यवस्थापन, कचऱ्याचं व्यवस्थापन किंवा अशा अनेक तत्सम गोष्टी ज्याचा प्रभाव आता सध्या पर्यावरणावरती आपल्याला दिसतोय. तर ढोबळमानाने प्रदूषणाची जेव्हा व्याख्या आपण करतो, तेव्हा अत्यंत अनियोजनबद्ध पद्धतीने कचरा किंवा जे न लागणारे घटक पर्यावरणामध्ये टाकले जातात, त्याचा सजीवांवर आणि पर्यायाने पूर्ण पर्यावरणावरती होणारा परिणाम जो घातक असतो त्याला आपण प्रदूषण असं म्हणतो. आता आपल्याला जे डोळ्यांनी दिसतं सभोवताली त्याला आपण एक स्पेसिफिक डेफिनेशन मध्ये फिट करायचा प्रयत्न करतो. परंतु मी जो अभ्यास करते तेव्हा माझ्या असं लक्षात आलेलं आहे की जे आपल्याला डोळ्याने दिसतं, जे वाईट आहे त्याला आपण प्रदूषण असं म्हणतो, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिसत नाहीत, ज्या पर्यावरणामध्ये उपलब्ध आहेत, परंतु त्या कुठल्याही सजीवांसाठी, त्यांच्या वाढीसाठी, त्यांच्या विकासासाठी अजिबात गरजेच्या नाहीये, तरी पण त्या पर्यावरणात आहेत. आणि अशा वस्तूंची जेव्हा आपण इंटरॅक्ट होतो, तेव्हा त्याचे परिणाम खूप दूरगामी आणि घातक असतात. तेही एक प्रकारचं प्रदूषणच आहे. आता आज ज्या गोष्टींचा मी तुम्हाला माहिती देणार आहे या विषयाअंतर्गत, अर्थात ते टॉक्सिक सबस्टन्सेस आपण त्यांना म्हणूयात. तर अन्न साखळीमध्ये जेव्हा ह्या अशा घटकांची एंट्री होते, तेव्हा पूर्ण लेवल प्रत्येक स्तरावरती त्याचा जो काही परिणाम आपल्याला दिसतो त्याच्याबद्दल आपण इथे जरा बघणार आहोत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 2020 साली आपण ज्या परिस्थितीचा आता सामना करतोय, जो अदृश्य एक घटक आहे पर्यावरणातला, जो कोरोना आपण त्याला असं म्हणतो, जो एक व्हायरस आहे. अर्थात त्याच्याविषयी आपण सगळे अगदी आपल्याला व्यवस्थित ज्ञान आता सध्या आहे, त्याविषयी मी फारसं बोलणार नाही. पण या विषयाशी सुद्धा त्याचं कुठे ना कुठेतरी कनेक्शन आहे आणि मला आज हे सगळं तुमच्याशी डिस्कस करायला, शेअर करायला अत्यंत आवडेल. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आज मी तुमच्याशी या विषयावरती बोलणार आहे. हा अजेंडा आहे आजच्या आपल्या विषयाचा. टॉक्सिक कंपोनेंट्स इन बायोस्फिअर. जे घातक पदार्थ आहेत पर्यावरणाचे, साधारण ते कोणते असतात त्याविषयी आज आपण इथे बघणार आहोत. हिस्टोरिकल पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काही घटना अशा घडलेल्या आहेत याच्या आधी आपल्या इतिहासामध्ये की ज्याचा अभ्यास करून आपण
घातक रसायन आणि पर्यावरण यांचा जो परस्परांविषयी जो संबंध आहे आणि त्याचा पुढे जो इम्पॅक्ट होणार आहे त्याच्याविषयी आपण जाणून घेऊ शकतो. तर त्या घटनांचा आढावा आज आपण इथे घेणार आहोत. तिसरा मुद्दा आहे बायो अक्युम्युलेशन ऑफ टॉक्झिन्स. जसं की मी तुम्हाला आता म्हणाले की जैवसंचय, घातक पदार्थांचा आपल्या अन्न साखळीत होणारा जो संचय आहे त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. करंट आस्पेक्ट्स म्हणजे आता सध्याची स्थिती काय आहे या विषयातली त्याचा थोडक्यात आढावा आपण घेणार आहोत. आणि शेवटचा माझा मुद्दा आजचा असणार आहे रिस्क आयडेंटिफिकेशन, अनालिसिस अँड मिटिगेशन. म्हणजे ह्याचा धोका नक्की काय आहे, तो धोका आपण कसा आयडेंटिफाय करू शकतो, कसं त्याचं अनालिसिस करू शकतो, कसा तो आयडेंटिफाय केल्यानंतर तो कसा मांडायचा किंवा त्याच्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं आणि तो धोका कमी करण्यासाठी कुठल्या उपाययोजना आपण अंमलात आणू शकतो याच्याविषयी आज आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर आता जेव्हा फूड चेन हा विषय येतो तेव्हा त्याची डेफिनेशन काय असते साधारणपणे आपण सगळे अगदी अवेअर आहोत याबद्दल की फूड चेन इज अ लिनियर सिक्वेन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स थ्रू विच न्यूट्रिएंट्स अँड एनर्जी पास ॲज वन ऑर्गॅनिझम ईट्स अनदर. प्रत्येक स्तरावरती फूड चेनच्या, ज्याला इकोसिस्टीम मध्ये आपण ट्रॉपिक लेवल असं म्हणतो, त्या प्रत्येक स्तरावरती वेगळे वेगळे जीव, सजीव, निर्जीव एकमेकांशी इंटरॅक्ट होतात. आणि अर्थात जेव्हा हे घातक रसायन किंवा हे पदार्थ जेव्हा पर्यावरणावरती परिणाम करतात तो तेव्हा एका स्तरावरती नसतो, तर तो प्रत्येक स्तरावरच्या प्रत्येक प्राण्याशी, वनस्पतीशी, अगदी माती, पाणी किंवा हवा याच्याशी जो निगडीत राहतो. तेव्हा अभ्यास करताना ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रितपणे विचार आपल्याला करावा लागतो. अशा तऱ्हेने इथे काही चित्रांमध्ये मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. इथे बघू शकतो आपण की कशा गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत. लहानात लहान कीटकांपासून ते अगदी सरपटणारे प्राणी म्हणू किंवा हर्बीवोरस जे गवत खाणारे जे प्राणी आहेत, प्रायमरी कन्झ्युमर्स ते म्हणू शकतो आपण, किंवा पाण्यात राहणारे जे जीव आहेत ते म्हणू शकतो, किंवा इथे एक चित्र मी दाखवलेलं आहे वल्चर्सचं, जे आपलं पर्यावरण स्वच्छ करतात. हे घटक असे छोटे छोटे लहान मोठे घटकांनी मिळून आपली पर्यावरण ही संस्था तयार झालेली आहे. हे इथे मला असं सांगायचं. आता एक गोष्ट मुद्दा मला इथे असं मांडावासा वाटतो की आपण असा कधी विचार केलाय का की जगातल्या जेवढे जीव भुकेलेले आहेत, आता आपण मनुष्य प्राण्याकडे जरासे येऊयात, त्यांना आपण खायला घालू शकतो का? तेवढी कॅपॅसिटी आपली आहे का? माणसाची उत्पादन क्षमता तेवढी आहे का की संपूर्ण मानव जातीला आपण अन्न उपलब्ध करून देऊ शकतो? मला माहिती याचं उत्तर अतिशय गुंतागुंतीचं आहे, पण तुम्हाला ऐकायला हे जाणून घ्यायला आश्चर्य वाटेल की साधारणपणे 7.8 अब्ज एवढी आता आपली जगाची लोकसंख्या आहे आणि जेवढी क्षमता आहे कृषी उत्पन्न जे म्हणतो आपण, ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन जे आपलं आहे ते साधारण 10 अब्ज लोकांना पुरेल इतकं आहे. तरीही आपण म्हणतो की अन्न कुठेतरी कमी पडतंय, कुठेतरी आपल्याला सोय करावी लागणार आहे भविष्यामध्ये फूड रिसोर्सेसची. तर हा मुद्दा का बरं असा येत असेल? तर याचं कारण आपल्याला ह्या अन्न साखळी ह्या संस्थेचा जर अभ्यास केला बारकाईने तर आपल्याला कळेल. कारण माणूस हा असा प्राणी आहे, मनुष्य प्राणी, जो जवळपास आपण ज्याला ऑम्निव्होर म्हणतो की आपण शाकाहारी आहोत आणि मांसाहारी आहोत. त्यामुळे आपल्याला बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत. तर जेव्हा आपण एकाच पर्यायाकडे त्याची उपलब्धता जी आहे त्याच्याकडे बघू तेव्हा आपण नक्कीच हा प्रश्न सोडवू शकू. म्हणजे जे मांसाहारी लोक आहेत त्यांना, ते ज्याच्यावर गुजरण करतात, ज्याला आपण कॅटल्स म्हणतो, जे प्राणी जे खातात त्यांना खाण्यासाठी लागणारं धान्य त्याचं उत्पादन करायचं. आधी सुरुवातीला प्रायमरी लेवलला जर हा विचार केला की जे धान्य आपण 1 लाख किंवा 1,000 हेक्टर क्षेत्रावरती जे पीक उगवतंय त्या पिकावरती गुजराण करणारे जे प्राणी आहेत, जे प्रायमरी प्रोड्युसर्स आहेत किंवा प्रायमरी कन्झ्युमर्स आहेत, जसं आता आपण म्हणूया शेळी, कोंबडी किंवा किंवा असे काही प्राणी जे आता मनुष्य प्राणी आपण त्यांना कन्झ्युम करतो, हे प्राणी, त्यांचं अन्न तयार केल्यानंतर त्यातली ऊर्जा आपल्यापर्यंत येईपर्यंत ती फक्त 10% राहते. 100% जर ती प्रोड्यूस होत असेल प्रायमरी लेवलला तर ती टर्शरी लेवलला किंवा टॉप कन्झ्युमर्स पर्यंत पोहोचेपर्यंत फक्त 10% राहते. 90% ऊर्जेचा इथे ऱ्हास होतो. तर हा गोष्टीचा आपण अगदी बारकाईने जर विचार केला तर अर्थात जसं मी म्हटलं की ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, पण नक्कीच मार्ग यातून निघू शकेल जर आपण ही व्यवस्थितपणे हे मॅनेज करायला गेलो तर. आता ही जनरल एक अन्न साखळी मी इथे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. मला माहिती आहे आपण वी आर व्हेरी मच अवेअर अबाउट ऑल दिस सिस्टम विच इज प्रेझेंट राईट नाउ. दिस इज द टेरेस्ट्रियल इकोसिस्टम फूड चेन, ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की
पहिल्या पातळीवरती प्रायमरी प्रोड्युसर्स असतात, दुसऱ्या पातळीवरती सेकंडरी प्रायमरी कन्झ्युमर्स असतात. प्रायमरी प्रोड्युसर्स मध्ये अर्थात वनस्पतींचा समावेश येतो, गवताचा समावेश येतो, जे सूर्यापासून आपलं अन्न तयार करतात, ज्याला आपण प्लांट्स म्हणतो, त्याचा समावेश येतो. त्याच्यानंतर जे हर्बिव्होरस आहेत त्याला आपण प्रायमरी कन्झ्युमर्स म्हणतो. त्याच्यानंतर सेकंडरी कन्झ्युमर्स आणि टर्शरी कन्झ्युमर्स. आता माणसाचा ह्या ज्या पूर्ण टेरेस्ट्रियल फूड चेन मध्ये जो रोल आहे एक, तो कुठे आहे, तर हे आता आपण थोडंसं जाणून घेऊया. इथे बघू शकता तुम्ही ॲक्वॅटिक फूड चेन. ॲक्वॅटिक फूड चेन मध्येही ह्याच पद्धतीने ऊर्जेचं आणि न्यूट्रिएंट्सचं, ज्याला आपण खनिज किंवा मिनरल्स म्हणतो, त्याचं सर्क्युलेशन होत राहतं. सूर्याच्या उष्णतेपासून जे फायटोप्लॅन्क्टन्स असतात ते स्वतःचं अन्न तयार करतात. त्याच्यानंतर ही साखळी अशी जी आहे ही अशी इथे दिसते आपल्याला, की अगदी लहान मोठ्या क्रस्टेशियन्स म्हणजे लहान माशांपासून ते मोठ्या माशांपर्यंत कसे एकमेकांचे भक्षक आहेत हे आपण इथे बघू शकतो. आणि आता इथे आपण बघू शकता की अपेक्स प्रिडेटर्स म्हणजे माणूस, आपण सगळ्यात वरच्या स्तराला आहोत. याचाच अर्थ आपण प्रायमरी प्रोड्युसर्स, सेकंडरी प्रोड्युसर्स, टर्शरी प्रायमरी प्रोड्युसर्स, सेकंडरी प्रायमरी कन्झ्युमर्स आणि सेकंडरी कन्झ्युमर्स सगळ्यांशी निगडित आहोत. कुठे ना कुठेतरी आपण ह्या सगळ्या स्तरावरती निगडित आहोत. आणि म्हणूनच जे प्राणी अपेक्स लेवलला असतात त्यांच्यावरती पर्यावरणातल्या ह्या घातक रसायनांचा किंवा पदार्थांचा परिणाम सगळ्यात जास्त दिसून येतो. आता इथे हे दाखवायचा मी प्रयत्न केलेला आहे. अत्यंत एक सुंदर मला एक इथे फोटो मला सापडलेला आहे. हा फ्लोरिडा मधला फोटो आहे, एक इमेज आहे. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की ही जी अन्न साखळी आहे, अगदी लहान मासा, मोठा मासा आणि मग अपेक्स कन्झ्युमर जो आहे इथे जो दिसतोय तो. आता ही अन्न साखळी इथे संपलीये का? दिस इज नॉट द एंड ऑफ फूड चेन. याचा अर्थ काय होतो की आपल्याला जे हे जैविक घटक दिसत आहेत डोळ्यापुढे, त्याचा आपण अभ्यास करतो, त्याला आपण त्याचा समावेश आपण अन्न साखळी करतो, परंतु त्याच्या पाठीमागे जे इनऑर्गॅनिक मॅटर आहे किंवा जे अजैविक आहे, जे अविघटनशील आहे, जे ह्या प्राण्यांच्या आतमध्ये ज्या सिस्टीम मध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे, त्याचाही अभ्यास केला गेला पाहिजे फूड चेन मध्ये. आता थोडंसं टॉक्सिसिटीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सुरुवात मला याच्यापासून करावीशी वाटते की अगदी हजारो वर्षापूर्वी तुम्ही इथे बघू शकता रोमन साम्राज्याचा हा फोटो इथे दिसतोय. एवढा मोठा जे प्राचीन काळातलं जे रोमन साम्राज्य होतं अगदी 3000 वर्षापूर्वी, त्याचा ऱ्हास झालेला आहे. त्याचं कारण, महत्वाचं कारण जे नमूद केलेलं आहे इतिहासामध्ये ते आहे हेवी मेटल, जड धातू, जे अत्यंत घातक रसायन म्हणून समजलं जातं. लेड पॉइझनिंग इन एन्शंट रोम नावाचं हे जे पुस्तक आहे याच्यावरून असा अभ्यास केलेला आहे. असं दिसून येतं की त्या काळात हा अत्यंत घातक धातूचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणात केला गेला होता, कारण पर्यावरणात हा धातू अत्यंत मुबलक याच्यात अवेलेबल होता, खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल होता हा धातू. आणि त्या काळात अगदी तुम्ही बघू शकता की हे जे पाईप्स दिसत आहेत, वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये जे पाईप्स असतात, जे प्लंबिंग मटेरियल यूज केलं जातं, त्याच्यामध्ये प्रामुख्याने ह्याचा वापर केला जायचा. त्यानंतर इथेच, फक्त इथेच नाही तर अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, अगदी त्यांची सगळी तिथले जे रंग वापरले जायचे, सौंदर्य प्रसाधनं होती, तिथले जे पुतळे होते, म्हणजे अगदी लहान सहान गोष्टीमध्ये यांनी लेडचा वापर केला गेला होता, तिथे केला गेला होता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वाईन, म्हणजे त्या काळात अतिशय प्रिय होती त्या साम्राज्यामध्ये, रोमन साम्राज्यामध्ये जी अल्कोहोल म्हणतो वाईन, ती पिण्याचं प्रमाण तिथे जास्त होतं. आता ह्याचा इथे संबंध काय येतो, ती वाईन ज्या पद्धतीने बनवली जायची, ज्या भांड्यांमध्ये बनवली जायची, ती भांडी सुद्धा लेड पासूनच बनवली गेलेली होती. आणि जेव्हा हे लक्षात आलं त्या लोकांच्या की हा जो स्पेसिफिक पदार्थ आहे आपण बनवतोय, हा वाईन जो ज्या धातूच्या भांड्यात आपण बनवतोय, त्यात उकळल्यानंतर त्या धातूचे गुणधर्म त्या वाईन मध्ये उतरतात आणि त्याला एक वेगळीच चव येते जी गोडसर आहे. आणि त्या लोकांनी हा निष्कर्ष काढला की लेड हे एक आर्टिफिशियल स्वीटनर आहे, शुगर ज्याला आपण म्हणतो. लेड ऍसिटेट नावाच्या धातूला त्यांनी शुगर म्हटलेलं आहे त्या काळात. आणि अशा तऱ्हेने हळूहळू वर्षानुवर्षे हा धातू तिथे त्या इकोसिस्टीम मध्ये, तिथल्या माणसांमध्ये, तिथल्या प्राण्यांमध्ये हळूहळू अशा पद्धतीने तो अक्युम्युलेट होत गेला आणि त्याचे अत्यंत दूरगामी परिणाम झालेले. आणि ते कसे, तर तिथल्या त्यांच्या शरीरावरती, त्यांच्या शरीरावरच्या
व्हायटल ऑर्गॅन्सवरती जे महत्वाचे अवयव असतात शरीरातले ते हळूहळू निकामी होत गेले आणि आपण कल्पना करू शकतो की एवढासा छोटासा धातू जर पर्यावरणामध्ये उपलब्ध असेल आणि त्याचा व्यवस्थित वापर केला गेला नाही किंवा त्याची व्यवस्थित माहिती नसेल तर तो काय त्याचा परिणाम होऊ शकतो हे इथे दिसतंय. म्हणजे याच्यावरनं ह्याची व्याप्ती या विषयाची किती आहे हे आपल्या लक्षात येतं. आता इथे आपण बघू शकता डेथ्स फ्रॉम अनइंटेन्शनल पॉइझनिंग. आता इथे हे या नकाशामध्ये आपण बघू शकतो की टॉक्झिन्स आर सायलेंट पॅन्डेमिक असं म्हटलेलं आहे. आता सध्या ज्या पॅन्डेमिक सिच्युएशनचा किंवा ज्या महामारीचा आपण सामना करतोय आता तो आयडेंटिफाय झालेला आहे, त्याचा अभ्यास चालू आहे. रिस्क जी आहे ती कमी करण्यासाठी आपण वॅक्सिनचा काही दिवसांनी कदाचित आपण याच्यातून बाहेर पडू सुद्धा. परंतु हे जे सायलेंट पॅन्डेमिक ज्याला ह्या टॉक्झिन्सला आपण म्हणलेलं की जी घातक रसायनं आहेत याचा अत्यंत दूरगामी परिणाम जगाच्या पर्यावरणावरती आणि अर्थात अर्थव्यवस्थेवरती होत आलेला आहे. आणि हे इथे आपण बघू शकतो की अक्षरशः इथे मिलियन्स ऑफ पीपल दे आर डाईंग ड्यू टू अनइंटेन्शनल पॉइझनिंग. म्हणजे अगदी नकळत ह्याचा परिणाम पर्यावरणावरती आणि मनुष्यांवरती होतोय आणि त्यामुळे हे एवढा हा त्याचा मृत्यूदर आहे आपण इथे बघू शकतो. डिस्ट्रीब्युशन ऑफ बर्डन ऑफ डिसीज म्हणजे आता ह्या घातक रसायनांमुळे जे आजार होतात त्याचं जर आपण डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर सगळ्यात जास्त धोका जो आहे तो एअर पोल्युशन मिक्सचर म्हणजे हवे वाट मार्फत जे घटक आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात त्यांच्यामुळे होतो. 70% 100 पैकी 70% प्रभाव हा एअर पोल्युशन मिक्सचरमुळे होतोय. आपण जो श्वास घेतोय, जी हवा आपण ज्या हवेत राहतोय, त्या सराउंडिंग मध्ये राहतोय त्याचा आपल्या शरीरावरती भयंकर वाईट परिणाम होतोय. 70% त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यानंतर सिंगल केमिकल. आता असे काही केमिकल्स आहेत ज्याची शरीरामध्ये एंट्री झाल्यानंतर त्याचा इफेक्ट होण्यासाठी बराचसा कालावधी लागतो. ज्याला आपण अक्यूट केमिकल्स असं म्हणू शकतो किंवा इन्फेक्शन असं म्हणू शकतो की ज्याचा परिणाम आपल्याला दिसण्यासाठी बराचसा वेळ लागतो त्या गोष्टीचा. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे इथे बघू शकता लॉंग टर्म एक्सपोजर ऑफ ऑक्युपेशनल इफेक्ट्स. लॉंग टर्म एक्सपोजर, लॉंग टर्म इफेक्ट्स ऑफ केमिकल्स. म्हणजे इथे जे परिणामकारक घटक आहेत या 8% जो परिणाम केलेला आहे या घटकांनी ते असे घटक आहेत जे काही पॉप्युलेशन आहे किंवा जे लोक त्यांच्या वर्क प्लेसमध्ये किंवा वर्किंग एन्व्हायरमेंटमध्ये फॉर एक्झाम्पल आपण इंडस्ट्रियल सेक्टर म्हणूयात औद्योगिक क्षेत्रात जे कारखाने असतात किंवा जे त्यांची मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस असते तिथे काम करणाऱ्या लोकांच्या आरोग्याचा जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा ह्या संपूर्ण अभ्यासात त्याचा 8% परिणाम दिसून आलेला आहे आरोग्यावरती. आणि लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म इफेक्ट ऑफ पॉइझनिंग जे म्हणतो आपण किंवा एखाद्या पदार्थाचा किंवा एखाद्या घटकाचा शरीरावर त्वरित होणारा परिणाम किंवा खूप उशिराने होणारा परिणाम हा 22% टोटल इथे रेकॉर्ड केलेला आहे. आता एक महत्वाचा मुद्दा आणखीन याच्यानंतर येतो की आर वी लिव्हिंग विथ केमिकल्स. आपण ज्या वातावरणात राहतोय त्या वातावरणात आपण अपेक्षा करतो की शुद्ध हवा मिळावी, आपल्याला शुद्ध पाणी प्यायला मिळावं किंवा एक चांगल्या प्रतीचं अन्न आपण घ्यावं, अगदी शुद्ध असावं सगळं. परंतु आपण केमिकल्सनी आपल्या सराउंडिंग मध्ये किती प्रकारचे केमिकल्स आहेत आपल्या घरात, आपल्या आजूबाजूला किंवा जिथे आपण काम करतो तिथे किती प्रकारचे केमिकल्स आहेत याचा आपण विचार केलाय का? तर हा विचार नक्कीच करायला पाहिजे. आपण बघू शकतो सौंदर्य प्रसाधनं म्हणा किंवा जे पेंट आपण वापरतो आपल्या घरामध्ये किंवा जे पदार्थ आपण खातो विकत आणून अगदी चवीने खातो किंवा जे आता सध्या हा अत्यंत ट्रेंड झालेला आहे की पॅकेजिंग फूड किंवा प्रिझर्व फूड जे आपण बाजारातनं घेऊन येतो अशा वस्तू किंवा इव्हन धान्य. आपण याचाही विचार करायला पाहिजे जे धान्य आपण खातो ते किंवा ज्या भाज्या जी फळं जे आपण आणतो. इव्हन इथे आपण जे मांस किंवा जे मासे, दूध, अंडी जे प्राणीजन्य पदार्थ आहेत, पाणी जे आपण पितो आणि त्याशिवाय अगदी आवर्जून मला नमूद करावंसं वाटतं की आपण आपल्या घरातलं जे फर्निचर आहे ते सुद्धा या सगळ्या घटकांमधून आपण कुठे ना कुठेतरी केमिकल्सला एक्सपोज होत असतो. आता ते कसं काय? तर हे अगदी सिद्ध झालेलं आहे की इंडोर पोल्युशन म्हणजे आपल्या घराच्या आत सुद्धा प्रदूषण आहे.
घराच्या बाहेर जसं आपण म्हणतो की प्रदूषण आहे किंवा आपण त्या बाबतीत बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात चर्चा करतो, पण घराच्या आतलं जे प्रदूषण आहे त्याचं काय, ते कुठून येतं? तर हे जे प्रदूषण आहे ह्याचे वेगळ्या प्रकारचे जे सोर्सेस आहेत त्याच्याबद्दल आता आपण थोडंसं बघूयात. आपण घरामध्ये एअर फ्रेशनर वापरतो. बरेचसे लोक विचार करतात की एक छान वाटावं म्हणून आपण मार्केटमध्ये बरेचसे ब्रँड आता आलेले आहेत ते आपण आणतो आणि घरात फ्रेश वाटण्यासाठी त्याचा वापर करतो. तर अशा वेळी हे जे आपण घरी जे आपण आणतो हे सगळे केमिकल्स किंवा ह्या तत्सम प्रकारचे जे प्रोडक्ट्स आणतो त्याचं साधारणपणे तुम्ही कधी कंपोजिशन चेक केलंय का? नसेल केलं तर अगदी नक्की करा. कारण ज्याला आपण फ्रेग्रन्स म्हणतो, जो स्पेसिफिक वास असतो, की तो वास येतो कशामुळे? तर लेमन फ्लेवर जो आपण म्हणतो, तर त्याला लेमनिन नावाचं जे केमिकल आहे ते ऍड केलं जातं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तो स्पेसिफिक वास आपल्याला येतो. किंवा पाईन फ्लेवर जो म्हणतो, तो पायनिन नावाचं जे केमिकल आहे ते त्याच्यामध्ये वापरलं जातं. आता ह्या सगळ्या केमिकल्सच्या मागे सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे तो आहे फॉर्मल्डिहाइड, की जो हवेमध्ये इव्हॅपोरेट होऊन त्या वासाला पसरवण्यासाठी मदत करतो आणि जो कार्सिनोजन आहे, कॅन्सर साठी कारणीभूत असा हा घटक आहे. हा याच्यामध्ये अगदी सर्रासपणे वापरला जातो. इतकंच काय तर आता काही दिवसापासून आपण याचा वापर करतोय सध्या, डिसइन्फेक्टंटचा वापर करतो, साबणाचा वापर करतो किंवा अल्कोहोलचा वापर करतो, सॅनिटायझरचा वापर करतो मोठ्या प्रमाणात. तर त्याचेही कुठे ना कुठेतरी घातक परिणाम आपल्या शरीरावर होत आहेत. याचाही आपण आता विचार केला पाहिजे किंवा त्याचं कॉम्पोजिशन काय आहे याचाही विचार आपण आता केला गेला पाहिजे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये की आता हे जे सगळे पदार्थ आहेत किंवा ह्या ज्या वस्तू आहेत, जसं की कॉस्मेटिक्स म्हणतो आपण, बरेचसे प्रोडक्ट्स आपण जे दैनंदिन जीवनात वापरतो त्याच्यामध्ये अगदी त्याचं मार्केटिंग असं केलं जातं की नैसर्गिक आहे, याच्यामध्ये ह्या फळाचा इसेन्स आहे, फुलांचा इसेन्स आहे, स्ट्रॉबेरीचा इसेन्स आहे, जॅस्मिनचा इसेन्स आहे, अमुक तमुक या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आज मार्केटमध्ये केला जातो. पण हे खरं आहे का? जर खरंच नैसर्गिक पदार्थ वापरून, फळं फुलं वापरून जर हे पदार्थ तयार केलेले असतील तर त्यांचा टिकाऊपणा किती आहे हे शक्य आहे का? आपण जर घरात एखादं फळ आणलं किंवा एखादं फुल तुम्ही तोडून आणलं तर किती दिवस टिकतं? त्याची लाईफ अगदी कमी असते, 1 दिवस किंवा मॅक्सिमम 2 दिवस, त्याच्या पलीकडे टिकत नाहीत. मग असे ऑर्गॅनिक प्रोडक्ट किंवा असे जे जैविक दृष्ट्या विघटन होणाऱ्या ज्या वस्तू वापरून जर आपण असे केमिकल्स बनवत असू तर त्याची शेल्फ लाईफ किती असेल? अर्थात हा विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. त्यासाठी त्याच्यामध्ये काही केमिकल्स ऍड केली जातात, त्याला आपण प्रिझर्वेटिव्ह म्हणतो. आणि हे जे प्रिझर्वेटिव्ह आहेत हे जेव्हा पर्यावरणाच्या विविध घटकांच्या संपर्कात येतात त्याची टॉक्सिसिटी वाढते, तेव्हा त्याचा जो परिणाम आहे माणसाच्या किंवा प्राण्यांच्या शरीरावर होणारा तो वाढतो. तर त्यामुळे ह्या गोष्टींचा नक्कीच विचार व्हायला हवा. आता पिझ्झा बॉक्स एक साधं उदाहरण आपण इथे घेऊयात. पिझ्झा बॉक्स जो आहे, आता प्लास्टिक जे आजकाल आपण म्हणलं जातं की फूड ग्रेडचं प्लास्टिक आहे किंवा जे अन्न आपण प्लास्टिकमध्ये घेऊन येतो तेव्हा अगदी आपण वाचून घेतो की फूड ग्रेड प्लास्टिक आहे, स्टँडर्ड प्लास्टिक आहे, जे ज्याला मान्यता मिळालेली आहे की ज्याच्यामध्ये आपण आपले अन्नपदार्थ पॅक करू शकतो. पण पिझ्झासाठी जे बॉक्स वापरले जातात, जो कार्डबोर्ड वापरला जातो, त्याच्यावरती जेव्हा संशोधन केलं गेलेलं तेव्हा असा निष्कर्ष निघाला की हे पूर्णपणे रिसायकल्ड मटेरियल आहे. अगदी ज्याचा जे पुन्हा त्याची रिॲक्शन जर अन्नपदार्थांबरोबर झाली तर इट कॅन कॉज कॅन्सर. हे सुद्धा संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. किंवा दुसरं एक उदाहरण आपण घेऊया, जे रिसिप्ट. आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो, मॉलमध्ये जातो काही खरेदी करण्यासाठी, तिथे आपल्याला रिसीट दिली जाते प्रिंट काढून. त्या रिसीट वरती जी अक्षरं छापलेली असतात काळ्या रंगाने, ती जी शाई असते त्याला टिल रिसिप्ट असं म्हणतो आपण साधारणपणे. थर्मल रिसिप्ट पेपरचा वापर केला जातो त्यासाठी. तर आता अगदी मला सावधान करावंसं वाटतं सगळ्यांना ह्यासाठी, कारण एक स्पेसिफिक पदार्थ जो आहे बायफिनॉल ए नावाचा, ज्याला BPA असं म्हणतात, तो पदार्थ याच्यामध्ये वापरलेला गेलेला आहे, जो हॉर्मोनल इम्बॅलन्ससाठी अगदी सफिशियंट आहे. अगदी थोडासा पदार्थ, म्हणजे जे लोक तिथे काम करतात या वातावरणामध्ये, तिथे काउंटरवरती, त्यांना याचा किती धोका असेल याचा विचार आपण करायला हवा. आता साधारणपणे ह्या ज्या रिसीट आहेत ह्या रिसायकल्डही केल्या जातात आणि रिसायकल करून पुन्हा हा पिझ्झा बॉक्स बनवण्यासाठी म्हणजे वापरला जातो. म्हणजे हा धोका किती, त्याची स्ट्रेंथ किती आहे हे आपण समजून घ्यायला हवं.
आता दुसरा एक मुद्दा असा आहे की घरामध्येच आपण फर्निचर किंवा कार्पेट आपल्याकडे जेव्हा येतं तेव्हा त्याच्यावर ते टिकावं म्हणून किंवा त्याची ड्युरेबिलिटी वाढावी म्हणून त्याच्यावरती ब्रोमिनेटेड फ्लेम रिटार्डंट्स नावाचे काही केमिकल्स असतात ते वापरले जातात. ते सुद्धा भयंकर घातक आहेत आपल्या शरीरासाठी. आणि शिवाय काही देशांमध्ये आता मला हे आणखीन सांगावंसं वाटतं की अगदी 2018-19 मध्ये काही देशांमध्ये जे संशोधन झालं त्याच्यामध्ये आपण जे प्लास्टिकमध्ये जे अन्नपदार्थ ठेवून विकले जातात बराच काळ ते अन्नपदार्थ त्या प्लास्टिकच्या संपर्कात येतात आणि त्याच्यामुळे सुद्धा शरीरावरती भयंकर घातक परिणाम झालेले आहेत. रिसर्च हे सिद्ध करतं की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्पेसिफिकली जी असते प्राण्यांची त्याच्यावरती हे पदार्थ अत्यंत वाईट परिणाम करतात. त्यामुळे बऱ्याचशा देशांमध्ये ह्या प्लास्टिकमध्ये हे जे पदार्थ आपल्याला दिसतात स्क्रीनवरती आपण जे फोटोज बघतो ह्याच्यावरती बऱ्यापैकी बॅन केलेले आहे डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये. आपल्याकडे याच्यामध्ये अजूनही संशोधनाला बराच वाव आहे आणि नक्कीच याच्यावरती जर संशोधन केलं तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या समोर येतील. तर आता हे टॉक्सिक सबस्टन्सेस जेव्हा आपण म्हणतो तर व्हॉट आर टॉक्सिक सबस्टन्सेस एक्झॅक्टली? दे आर लायबल इदर टू कॉज डेथ और सिरियस इंजुरी or to harm human health if swallowed or inhaled by skin contact. आता ही जी डेफिनेशन आहे ही ATSDR ने डिझाईन केलेली डेफिनेशन आहे जी एजन्सी फॉर टॉक्सिक सबस्टन्सेस अँड डिसीज रेजिस्ट्री नावाची जी संस्था आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे जे पदार्थ आहेत हे जे कंपाऊंड आहेत हे ठराविक काळानंतर एकतर त्याच्यामुळे मृत्यू ओढावू शकतो किंवा अत्यंत गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता काय एक्झॅक्टली क्रायटेरिया आहे टॉक्सिक सबस्टन्सेसची डेफिनेशन किंवा व्याख्या तयार करण्यामागे जो क्रायटेरिया आहे तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असा येतो की अवेलेबिलिटी, यांची उपलब्धता. एक तर ते मानवनिर्मित आहेत का निसर्गनिर्मित आहेत या दोन्ही गोष्टींचा अभ्यास केला गेला पाहिजे. जर ते निसर्गनिर्मित असतील तर निसर्ग त्याला स्टेबल करण्यासाठी किंवा डिग्रेड करण्यासाठी किंवा सेटल करण्यासाठी सक्षम असतो. परंतु जर ते मानवनिर्मित असतील तर मात्र आपण प्रोडक्शन करतो पण त्याचे डिग्रेडेशन वरती विचार करत नाही. त्यामुळे तिथे हे हा मुद्दा हा लक्षात घेतला गेला पाहिजे. दुसरा मुद्दा आहे इसेन्शियलिटी ऑफ लाईफ. ते गरजेचे आहेत का? जे पदार्थ आपण किंवा जे घटक आता सध्या ज्याला आपण टॉक्सिक सबस्टन्सेस म्हणतो ते शरीरासाठी किती गरजेचे आहेत. आता याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर हेवी मेटल्सचं देईन मी, जे जड धातू ज्याला आपण म्हणतो. तर काही हेवी मेटल्स हे आपल्या शरीराच्या वाढीसाठी मेटाबॉलिझमसाठी अत्यंत महत्वाचे मानले जातात. जसे की मॅंगनीज, कॉपर, झिंक, आयर्न हे जे मेटल्स आहेत ते आपल्या वाढीसाठी अत्यंत गरजेचे आहेत आणि ते पर्यावरणात आहेतही. परंतु असे काही मेटल्स आहेत की जे पर्यावरणात उपलब्ध असून सुद्धा त्याचा आपल्या शरीरासाठी काहीही उपयोग नाही. उदाहरणार्थ लेड किंवा मर्क्युरी, आर्सेनिक हे जे घटक आहेत ते पर्यावरणावरती आहेत, मध्ये आहेत, पण जेव्हा आपण त्याला एक्सपोज होतो किंवा जेव्हा त्याच्या संपर्कात येतो तेव्हा ते आपल्या शरीरावरती अत्यंत घातक परिणाम करू शकतात. आणि याच्या व्यतिरिक्त असेही काही घटक आहेत किंवा असेही काही कंपाऊंड आहेत की जे आपल्या शरीरासाठी गरजेचे आहेत पण ते ठराविक प्रमाणात जर आपण घेतले, कंझ्युम केले तर जर ती पातळी जर ओलांडली गेली तर मात्र ते आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम करू शकतात. त्यामुळे इसेन्शियलिटी ऑफ लाईफ की ह्या गोष्टीची आपल्या शरीराला किती प्रमाणात गरज आहे, जे आपण कंझ्युम करतोय किंवा ज्या गोष्टीला आपण एक्सपोज होतोय, ज्या घटकांना आपण ज्यांच्या संपर्कात येतोय ते आपल्या शरीरासाठी किती प्रमाणात गरजेचे आहेत हा सुद्धा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. तिसरा मुद्दा आहे टॉक्सिसिटी पोटेन्शियल, म्हणजे त्या स्पेसिफिक कंपाऊंडची किंवा त्या पदार्थाची इजा करण्याची जी क्षमता असते ती. काही पदार्थ अगदी कमी प्रमाणात सुद्धा इजा करतात, जसं की सायनाइड म्हणू शकतो आपण, त्याचं उत्तम उदाहरण आहे. अत्यंत छोट्या प्रमाणात सुद्धा हे भयंकर मोठे मोठे परिणाम शरीरावरती किंवा पर्यावरणावरती करू शकतो. त्या लिस्टमध्ये सगळ्यात मोठं नाव हे आहे किंवा रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स जे असतात ते. त्यामुळे त्याची टॉक्सिसिटी पोटेन्शियल ही चेक करणं किंवा त्याचा हा मुद्दा लक्षात घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. चौथा मुद्दा आहे परसिस्टन्स, म्हणजे किती काळ हे घटक पर्यावरणात उपलब्ध राहतात किंवा टिकू शकतात. आता डिग्रेडेशन किंवा विघटन ही जी प्रक्रिया आहे ती एका ठराविक कालावधीत पूर्ण होते. विघटन लगेच होत नाही. जेव्हा एखादी गोष्ट पर्यावरणामध्ये अवेलेबल होते किंवा ती पर्यावरणामध्ये सोडली जाते कुठल्याही यानं त्या प्रकाराने, तेव्हा त्याची एक ठराविक एक शेल्फ लाईफ असते, त्याचा एक पिरियड असतो.
त्या पिरियड नंतरच ती वस्तू विघटन त्या तिचं होतं. मग त्या विघटन करणारे घटक कुठले? तर त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश, जसं आपण म्हणतो नैसर्गिक ऊर्जा, त्याच्यामुळेही विघटन होतं. पर्यावरणातले बरेचसे असे भौगोलिक एक जिओग्राफिकल फॅक्टर्स आहेत, ज्याला आपण वारा म्हणतो, ज्याला पाऊस म्हणतो, किंवा तत्सम गोष्टी ज्या आहेत, ज्याचा एकमेकांवरती जो परिणाम होतो त्याच्यामुळे पदार्थांचं विघटन होतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम, जे व्हायरस आहेत, बॅक्टेरिया आहेत, त्यांचा सुद्धा याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे. तर ती विघटन होण्याची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. जर एखादा घटक पर्यावरणामध्ये दीर्घकाळासाठी राहणार असेल तर त्याचा माणसाच्या किंवा प्राण्यांच्या शरीरावरती होणारा परिणामही तेवढाच दीर्घकाळ राहतो. त्यामुळे हेही तितकंच महत्वाचं आहे. पाचवा जो याच्यातला पॉइंट आहे तो आहे बायोडिग्रेडेबिलिटी. जे मी आपण जे आता बोललो ज्याबद्दल की डिग्रेडेशन किंवा विघटन, की बायोडिग्रेडेबल आहे की नाही. तर हो, अर्थात काही टॉक्सिक सबस्टन्सेस किंवा जे घातक रसायनं आहेत, कंपाऊंड आहेत, ते बायोडिग्रेडेबल आहेत, त्याचं पूर्णपणे विघटन होतं. परंतु काही घटक असे आहेत की त्याचं विघटन अजिबात होत नाही, ते पूर्णपणे नॉन बायोडिग्रेडेबल आहेत, ते पर्यावरणात तसेच टिकून राहतात आणि त्यामुळे ते जास्त घातक ठरतात. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे तो मॅक्झिमम कन्झम्पशन लिमिट. जसं मी आता पहिल्या मुद्द्याकडे मी वळायला इथे मी मेन्शन करू इच्छिते की दुसऱ्या मुद्द्याकडे, सॉरी, इसेन्शियलिटी ऑफ लाईफ आणि मॅक्झिमम कन्झम्पशन लिमिट. दुसरा मुद्दा की किती गरजेचा आहे तो पदार्थ आपल्या शरीरासाठी, किती गरजेचा आहे, त्याचं कन्झम्पशन लिमिट काय आहे. उदाहरणार्थ जर द्यायचा झाला तर कॅल्शियम, पाण्यामधलं जे कॅल्शियम आहे, आपण जे पाणी पितो, तर ते गरजेचं आहे, पण एका ठराविक मात्रेनंतर जर ते त्याचं जर प्रमाण वाढलं पाण्यामधलं तर मात्र आपल्या शरीरावरती ते अत्यंत विपरीत परिणाम करू शकतं. 250 मिलीग्रॅम्स पर लिटर, म्हणजे एका लिटरमध्ये जर 250 मिलीग्रॅम्स पेक्षा जास्त कॅल्शियम असेल, त्याचा हार्डनेस जर जास्त असेल, तर नक्कीच आपल्या किडनीवरती त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणजे मॅक्झिमम कन्झम्पशन लिमिट सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि अशा बऱ्याचशा संस्था आहेत ज्यांनी खूप बराच काळ त्याचा अभ्यास करून ही मॅक्झिमम कन्झम्पशन लिमिटची जी व्याख्या आहे किंवा जे परिमाण आहे त्याचं, ते सेट केलेलं आहे. आता इथे थोडंसं आपण बारकाईने लक्ष देऊया. कीप अवे फ्रॉम चिल्ड्रन किंवा कीप अवे फ्रॉम डायरेक्ट सनलाइट, किंवा सावधान, स्टोर ऍट कूल अँड ड्राय प्लेस, किंवा इन्फ्लेमेबल, किंवा फॉर एक्सटर्नल यूज ओनली, ऍडेड प्रिझर्वेटिव्ह, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण वाचतो. त्या कुठे वाचतो? आपण ज्या वस्तू घरी आणतो, जे काही जी सौंदर्य प्रसाधनं, जसं मी आतावरती एक उल्लेख केला, किंवा काही क्लिनिंग एजंट असतील, घरामध्ये साफसफाई करण्यासाठी आपण जे केमिकल्स आणतो ते, किंवा साबण, किंवा कुठलीही तत्सम वस्तू जी प्लास्टिकमध्ये छानपैकी रॅप केलेली असते त्याच्यावरती, किंवा औषधं सुद्धा, त्याच्यावरती हे सगळे इन्स्ट्रक्शन्स आपण बघू शकतो. तर आता हे काय असू शकतं? तर ह्या सगळ्यामध्ये आपण जे टॉक्सिक घटक, जो उल्लेख मी आता वरती केला, जी व्याख्या आपण जी बघितली, ते कुठे ना कुठे थोड्याफार प्रमाणात असतात आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होऊ नये किंवा त्याच्यासाठी आपण जी काळजी घ्यायला हवी ती इनडायरेक्टली इथे मेन्शन केलेली असते. अगदी छोट्याशा वाक्यामध्ये. खरं तर ही सगळी जी सेंटेन्सेस आहेत, ही छोटी छोटी जी वाक्य आहेत, ती अगदी ब्रॉड आणि मोठ्या अक्षरात लिहिली गेलेली पाहिजेत, पण तसं होत नाही. कारण अर्थात मार्केट आहे, त्यांना वस्तू विकायची आहे आणि त्याच्या आतमध्ये काय आहे याचा थांग पत्ता न लागू देता सर्रासपणे आपण त्या वस्तूंचा वापर करतो. आता वळूयात आपल्या पहिल्या घटकांकडे, हेवी मेटल्स. आता ह्याच्यामध्ये जसं आपण बोललो इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल, जे आपल्या शरीराला आवश्यक आहेत आणि आवश्यक नाहीत असे साधारणपणे 20 पेक्षा जास्त हेवी मेटल्स पर्यावरणामध्ये आज मितीला उपलब्ध आहेत. आता त्यांचं आपण वर्णन जर केलं तर युबिक्विटस, ते अगदी सगळीकडे उपलब्ध आहेत, नैसर्गिक दृष्ट्या सुद्धा आहेत आणि आपल्याला काही गोष्टींसाठी त्याची गरज पडते. फॉर एक्झाम्पल पेंट इंडस्ट्री असेल किंवा बॅटरीज असतील, त्याच्यामध्ये आर्सेनिक वापरलं जातं, पेंटमध्ये लीड वापरलं जातं, त्यानंतर फर्टिलायझर्स जे आपण बनवतो त्याच्यामध्ये कॅडमियम वापरलं जातं, वेस्ट वॉटर जे ह्या सगळ्याचा वापर केल्यानंतर जे प्रक्रिया केलेलं पाणी असतं त्याच्यामध्ये ह्या सगळ्याचा संचय पुन्हा आढळून येतो. मायनिंग, जिकडे खाणकाम होतं तिथे जमिनीच्या पोटातून असंख्य प्रमाणात, मोठ्या प्रमाणात हे हेवी मेटल्सचं उत्पादन कळत नकळतपणे होत असतं आणि अशा बऱ्याचशा प्रोसेसेस आहेत. आता पावसाचा सुद्धा खूप मोठा रोल आहे ह्या सगळ्या सिस्टीममध्ये. जेव्हा पावसाचं पाणी जमिनीवरून वाहतं तेव्हा ते
बऱ्याच प्रकारचा कचरा गोळा करतात. हा जो कचरा आपण बघतो पाऊस पडल्यानंतर जी घाण जमा होते, जी डोळ्यांनी दिसते, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा इथे हे सायलेंट किलर्स ज्याला आपण म्हणतो, हे हेवी मेटल्स याच्यामध्ये असतात. कारण पाण्याबरोबर सगळ्या गोष्टी वाहून आलेल्या असतात आणि त्या पर्यायाने त्याचा सगळ्याचा जो संचय आहे तो कुठे होतो, तर पाण्यामध्येच होतो. तो जमिनीमध्ये होतो, म्हणजे जे आपण जमिनीवरून वाहणारं जे पाणी आहे ते शेवटी नदीमध्ये आणि तिथून समुद्रामध्ये जातं. म्हणजे शेवटी हायड्रोस्फिअर ज्याला आपण म्हणतो, पाण्याचं जे प्रमाण आहे पृथ्वीचं 70% सगळ्यात जास्त, त्याच्यामध्येच शेवटी हा सगळा संचय होणार आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता ह्याचे जर इफेक्ट बघितले आपण, तर जसं आपण त्याला टॉक्सिसिटी लेवल जी आपण म्हणतो, ती आता त्याच्या इफेक्ट्स वरती अवलंबून असते. आपल्या शरीरावरती, प्राण्यांच्या, वनस्पतींच्या किंवा अगदी मनुष्याच्या, माणसाच्या शरीरावरती होणारे जे परिणाम आहेत ते अत्यंत घातक आहेत आणि त्याच्यावरती बराचसा अभ्यास झालेला आहे. कॅन्सरसाठी कारणीभूत आहेत. सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे अगदी आपल्या मेंदूपासून ते आपल्या हार्ट पासून ते अगदी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल, सर्क्युलेटरी सिस्टीम असेल, प्रत्येक शरीरातल्या प्रत्येक भागावरती त्याचा अत्यंत विपरीत परिणाम होतो. पण जसं की मी आधी म्हणाले की त्याची मात्रा, त्याची शरीरात असणारी गरज आणि किती प्रमाणात आपण तो कन्झ्युम करतो याच्यावरती ते अवलंबून असतं. दुसरा जो घटक आहे ज्याला या कॅटेगरीमध्ये इथे आपण बघू शकतो तो म्हणजे पेस्टिसाइड्स. पेस्टिसाइड्स म्हणजे अर्थात आपण जे कीटकनाशक ज्याला म्हणतो किंवा या सगळ्यांना कंट्रोल करण्यासाठी जे केमिकल्स वापरले जातात त्याला आपण पेस्टिसाइड्स म्हणतो. आणि ब्रॉडली याच्यामध्ये 2 कॅटेगरीज अशा आहेत ज्या पर्यावरणासाठी अत्यंत घातक समजल्या जातात. त्या आहेत ऑर्गॅनोक्लोरिन आणि ऑर्गॅनोफॉस्फेट. म्हणजे क्लोरीन आणि फॉस्फेट हे 2 कंपाऊंड असलेले पेस्टिसाइड्स पर्यावरणासाठी आणि पर्यायाने माणसासाठी अत्यंत घातक समजले जातात. तर त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते काय असू शकतात, तर व्हॉमिटिंग म्हणजे अगदी मळमळणं किंवा कधी कधी वाटतं की हार्ट रेट आपला वाढतोय किंवा श्वास घ्यायला त्रास होतोय, अत्यंत वीकनेस, हे सगळे बेसिक सिम्पटम्स आहेत. आता हे सगळे सिम्पटम्स आहेत, हे जनरली सगळ्यांमध्ये दिसतीलच असं नाही, पण कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपण ह्या गोष्टींना एक्सपोज होतो. म्हणजे जसं पर्यावरणामध्ये हे पेस्टिसाइड, जसं मी आता उल्लेख केला की पावसाच्या पाण्याबरोबर हे सगळे पेस्टिसाइड जे आहेत, जे जिथे फवारणी केलेली आहे शेतात असेल फॉर एक्झाम्पल, आपण जे याच्यासाठी क्रॉप प्रोडक्शनसाठी पेस्ट जे कीटकनाशकं जी वापरली जातात, ही कीटकनाशकं पर्यायाने जमिनीमध्येच शेवटी डिपॉझिट होणार आहेत आणि पावसाच्या पाण्याबरोबर जर वाहून ती जर नदीत येणार असतील आणि त्या नदीवर बांधलेल्या धरणात जर जे पाणी साठणार आहे तेच पाणी आपल्या नळातून येणार असेल, तर विचार करा ह्याचं रिसायकलिंग कसं होतंय किंवा ह्या वस्तू आपल्यापर्यंत कशा पोहोचतात. यानं त्या मार्गाने आपण कुठे ना कुठेतरी ह्या सगळ्याशी आपला सामना होणार आहे. तर बरेचदा असं होतं की यातले काही सिम्पटम्स दिसतात आणि सिव्हिअर लेवलला जेव्हा विचार केला गेलेला आहे मेडिकल फील्डमध्ये, जेव्हा ह्याचं संशोधन झालेलं आहे, तेव्हा इथे जी लिस्ट मी इथे दाखवलेली आहे, अत्यंत सिव्हिअर सिम्पटम्स जे दिसतात, ज्याला आपण पार्किन्सन्स डिसीज म्हणू शकतो, ज्याला आपण कॅन्सर म्हणू शकतो किंवा पॅरालिसिस म्हणू शकतो किंवा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणू शकतो, हे अत्यंत घातक दूरगामी परिणाम ह्याचे पर्यावरणावर आणि पर्यायाने माणसावर होतात. तिसरा जो घटक आहे तो आहे पॉलीब्रोमिनेटेड डायफिनिल इथर्स आणि त्याचाच एक स्ट्रक्चरल फॉर्म्युला, म्हणजे जरी त्याचा स्ट्रक्चर थोड्याफार प्रमाणात त्याचं स्ट्रक्चर वेगळं असतं, केमिकल स्ट्रक्चर, पण त्याचे परिणाम मात्र अगदी सेम असतात. दुसरा जो आहे त्याच्यातला घटक तो आहे पॉलीब्रोमिनेटेड बायफिनिल्स. आता हे आढळतात कुठे नक्की, तर ह्याचा वापर केला जातो एकतर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्समध्ये, कन्स्ट्रक्शनचं जे मटेरियल आहे, सिमेंट असेल किंवा तत्सम पदार्थ असतील त्याच्यामध्ये, कोटिंग्समध्ये जे आवरण असतं वेगवेगळ्या याच्यावरती, जसं आपलं फर्निचर असेल किंवा लाकडावरती जे आवरण दिलं जातं, वेगवेगळ्या प्रकारचं जे आवरण आहे जे वस्तूला डिग्रेड होण्यापासून वाचवतं, त्यासाठी त्याचा वापर केला जातो. किंवा टेक्सटाईल इंडस्ट्री, आपलं कागद आणि कापडाच्या जे इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात याचा वापर केला जातो. तर हे जे केमिकल आहे ह्याचं स्पेसिफिक काय कॉन्सिक्वेन्सेस होतात, तर इथे आपण बघू शकतो की डिप्रेशन किंवा ट्युमर, न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंट, थायरॉइडमध्ये डिस्फंक्शन, त्यानंतर इन्क्रीज स्लीप, अत्यंत झोप सारखी येते, माहित नाही, डोकं दुखते माहित नाही,
इरिटेबिलिटी होतीये, माहित नाही, असे बरेचसे आजार जे आहेत, आपण जर विचार केला ह्या गोष्टीचा की हे अत्यंत याचं प्रमाण वाढतंय आणि ह्याचं कारण काय आहे तर आपल्याला अजून माहित नाही. पण छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण लगेच जाऊन डॉक्टरना कन्सल्ट करतो का, तर नाही. पण कुठेतरी हे परिणाम अत्यंत मोठ्या प्रमाणात आज आपल्या आयुष्यात होत आहेत त्या घटकांचे, हे आपल्याला मान्य केलं पाहिजे आपण. पुढचा जो घटक आहे तो पीसीबी, पॉलीक्लोरिनेटेड बायफेनिल्स असं ह्याचं नाव आहे. आता हा पदार्थ, हा जो घटक आहे, हा दुसऱ्या महायुद्धानंतर खूप मोठ्या प्रमाणात वापरला गेला औद्योगिक क्षेत्रांमध्ये, विविध प्रोसेसेसमध्ये, बऱ्याच प्रक्रियांमध्ये वापरला गेला. पण त्याचे परिणाम अत्यंत घातक आहे. साधारण 209 प्रकारचे स्ट्रक्चरल आयसोमर्स, म्हणजे 209 प्रकारचे पॉलीक्लोरिनेटेड बायफिनिल ही एक फॅमिली आहे समजून घ्या, आणि त्याच्यामध्ये असणारे हे घटक आहेत. तर हे असे 209 प्रकारचे कंपाऊंड्स औद्योगिक क्षेत्रात त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला आणि त्याचे अत्यंत घातक परिणाम दिसून आले पर्यावरणावरती आणि माणसाच्या शरीरावरती, म्हणून तो बॅन केलेला गेलेला आहे. सध्या तो वापरत नाही. परंतु जो पदार्थ किंवा जे पीसीबी तेव्हा वापरले गेले आणि त्यानंतर त्यांचं पर्यावरणात उत्सर्जन कुठल्या ना कुठल्या प्रकाराने झालेलं आहे, म्हणजे अजूनही ते पर्यावरणात उपलब्ध आहेत. जरी त्याचं प्रोडक्शन होत नसलं तरी पण ते अवेलेबल आहेत आणि त्याचे परिणाम अजूनही इकोसिस्टीमवरती होत आहेत. आता हे कुठे वापरले गेले त्या काळात, तर प्लास्टिसायझर्स, प्लास्टिक कंपन्या ज्या होत्या, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, ल्युब्रिकेशन्स, पेंट्स, कोटिंग्स आणि खूप सारे असे एक प्रोसेसिंग होती जी कारखान्यांची औद्योगिक क्षेत्रातल्या, त्याच्यामध्ये हे याचा वापर मोठ्या प्रमाणे झालेला आहे. तर आता का बरं बॅन केलं असेल ह्याला, तर जसं मी मगाशी म्हटलं की अत्यंत घातक परिणाम याचे होतात की हिपॅटिक आणि डर्मल टॉक्सिसिटी, किडनी, लिव्हर आणि स्किनवरती ह्याचे दूरगामी परिणाम झालेले आहेत. कॅन्सरसाठी रिस्पॉन्सिबल ठरलेला हा मोठ्या प्रमाणात पीसीबीचं कॉन्ट्रीब्युशन आहे कॅन्सर होण्यासाठी प्राण्यांमध्ये. त्यामुळे हा एक ठराविक काळाच्या संशोधनानंतर हा बॅन केलेला आहे पदार्थ. शेवटचा जो घटक आहे तो आहे पॉलिसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन, PAHS. आता ह्याचे 100 पेक्षा जास्त कंपाऊंड पर्यावरणामध्ये अवेलेबल आहे. तर कुठे कुठे यूज केला, कुठे कुठे ह्याचा वापर होतो, तर तंबाखू मधून सुद्धा, सिगरेट स्मोकिंग मधून जो धूर बाहेर येतो त्याच्यामध्ये PAH असतो, किंवा फॉसिल फ्युएल, साधारण आपण जी लाकूड जरी जाळलं तरी त्याच्यातून सुद्धा PAH बाहेर पडू शकतो, किंवा व्हेइक्युलर एमिशन्स, आपण जो गाड्यांचा धूर आहे, गॅसोलिन एमिशन जे आहे त्याच्यामध्येही PAH असतो. आणि हे तुम्ही बघू शकता कितीतरी गोष्टी, जे खनिज असतात, जे मिनरल्स असतात किंवा जे गॅसेस जे आहेत, तर थोडक्यात काय, तर हा एक प्रकारचा इव्हॅपोरेशन होणारा त्याचा जो गुणधर्म आहे की तो इव्हॅपोरेट होतो पर्यावरणामध्ये, त्याचं पूर्णपणे इव्हॅपोरेशन होतं आणि म्हणून अगदी इझिली तो हवेमध्ये मिक्स होतो आणि आपल्यापर्यंत पोहोचतो. साधारणपणे जर आपण बघितलं तर मेडिकल कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत, मेडिकल इफेक्ट जे आहेत, टर्मिनॉलॉजीज त्या साधारण ह्या सगळ्या पदार्थांच्या किंवा या घटकांच्या सारख्या आहेत. थॅलेट्स, आता थॅलेट्स म्हणजेच थोडक्यात काय, तर प्लास्टिक तयार करण्यासाठी वापरले जाणारे जे केमिकल्स आहेत त्याला आपण थॅलेट्स म्हणतो. परंतु इट इज नॉट अ प्लास्टिक, इट स्टँड्स इंडिव्हिज्युअल. जेव्हा थॅलेट्स आपण म्हणतो तेव्हा हे कंपाऊंड वापरून प्लास्टिकला स्टॅबिलिटी दिली जाते किंवा ड्युरेबिलिटी वाढवली जाते. तर आता हे काय आहे एक्झॅक्टली? सगळ्या सौंदर्य प्रसाधनामध्ये थॅलेट्स वापरले जातात. तुमचं बॉडी लोशन असेल, क्रीम असेल, डिओड्रंट असेल, नेल पॉलिश असेल, पेंट असेल, कॉस्मेटिक, शॅम्पू, अगदी बेबी प्रोडक्ट्स, सगळ्या गोष्टी आपण समजू शकतो की प्लास्टिक शिवाय सुद्धा ह्या गोष्टी ॲज अ स्टॅबिलायझर, जसं मी म्हटलं की त्याचं शेल्फ लाईफ, त्याचं आयुष्य एखाद्या पदार्थाचा वाढावा म्हणून थॅलेटचा वापर केला जातो. आणि पुन्हा बघू शकतो तुम्ही की मेडिकल कॉन्सिक्वेन्सेस बऱ्यापैकी ह्याचे सगळ्यांचे सारखे आहेत. हिस्ट्री स्पोक्स, याचा काय अर्थ असतो की इतिहासामध्ये अशा बऱ्याचशा घटना झालेल्या आहेत आणि त्याची नोंद आपण घेतलेली आहे की ज्या सगळ्या ह्या घातक रसायनांशी निगडीत आहेत कुठे ना कुठेतरी. हॅलिफॅक्स एक्सप्लोजन हे आता कधी घडलं, तर आता हे कॅनडामध्ये पहिलं महायुद्ध जेव्हा झालं त्याच्यानंतर, म्हणजे 6 डिसेंबर 1917 रोजी ही घटना घडलेली आहे. हे जे
युद्धांसाठी जे मालवाहू जहाज तिथे उभं केलं होतं त्याचा खूप मोठा झाला आणि त्याच्यातनं हजारो टन्स केमिकल्सचा स्फोट झाल्यामुळे ते पर्यावरणामध्ये फेकले गेले. आता ह्या घटनांची इथे जो उल्लेख मी केलेला आहे तो याच्यासाठी की आपण इतिहासातून काय शिकतो किंवा आज जी पर्यावरणाची स्थिती आहे ती स्थिती आज या स्थितीला कारणीभूत कुठे ना कुठेतरी माणूस आहे असं आपण कायम म्हणतो. पण मग ह्याचा अभ्यास करण्यासाठी किंवा याच्यातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच इतिहासाकडे आपण बघायला हवं. त्याच्यातून नक्कीच आपल्याला काही घटना अशा आहेत ज्याची नोंद आपण घ्यायला हवी आणि ती घटना त्याचा अभ्यास करून त्याच्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे. तर आता ह्याचा सगळ्यात मोठा जो परिणाम होता तो असा आहे की बेन्झॉल, ऑक्टेन, पिक्रिक ऍसिड आणि असे बरेच तत्सम पदार्थ जे त्या जहाजांमध्ये भरले होते ते एक्सप्लोजन नंतर पर्यावरणामध्ये मोठ्या प्रमाणात पसरले गेले. आपण बघू शकतो लोक याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. आता हा सगळ्यात मोठा इतिहासातला स्फोट मानला जातो. आपण विचार करू शकतो की हे जे केमिकल्स किंवा हे जे घटक तर त्याचा किती मोठा परिणाम तिथल्या पूर्ण क्षेत्रावरती झाला असेल याचा परिणाम आपण बघू शकतो. आता ही एक इमेज इथे तुम्ही बघू शकता की त्याची तीव्रता किती होती. आता अर्थात ही घटना असल्यामुळे ह्याची जी माहिती आहे ही अशी थोडीशी त्याचे जे फोटो आहे हा ब्लॅक अँड व्हाईट मिळालेला आहे मला. आणि दुसरी गोष्ट आता ह्याची जसं मी म्हटलं की हा खूप मोठा आणि मोठ्या तीव्रतेचा स्फोट होता. हजारो किलोमीटरवरच्या क्षेत्रामध्ये याच्या व्हायब्रेशन जाणवल्या आणि अगदी सुनामी तिथे समुद्राच्या पाण्यामध्ये तयार होऊन सुनामी बऱ्यापैकी शहरं उद्ध्वस्त झालेली आहेत. तर हा जो निष्काळजीपणा माणसाने केलेला आहे किंवा आपण परत आलेलो आहे ह्याचं हे अगदी उत्तम उदाहरण आपण म्हणू शकतो. दुसरं उदाहरण इथे नमूद करावंसं वाटतं मला. ही जी घटना आहे ही झालेली आहे 5 ते 9 डिसेंबरच्या दरम्यान लंडनमध्ये झालेली घटना आहे. 1952 मध्ये ही घटना घडलेली आहे. लंडन स्मोक असं त्याला म्हटलं जातं. आता धूळ आणि धुकं याचं जेव्हा मिश्रण तयार होतं तेव्हा स्मोक तयार होतो. तर आता हे का बरं घडलं असेल? तर त्या काळामध्ये साधारण दुसऱ्या महायुद्धानंतर ची घटना आहे ही. जेव्हा हवेमध्ये सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण खूप वाढलं होतं. कारण इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन जे आपण म्हणतो औद्योगिक क्रांती ही साधारण दुसऱ्या महायुद्धानंतरच झालेली आहे जगात. तर तेव्हा कोळशाचा वापर भयंकर वाढला होता आणि सगळ्यात प्रामुख्याने तो वीज निर्मितीसाठी केला गेला होता कोळशाचा वापर. तर अशा प्रकारचा कोळसा निकृष्ट दर्जाचा वापरल्यामुळे हवेमधलं सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं आणि हा जो काळ होता हा डिसेंबरचा तो थंडीचा काळ होता आणि त्यामुळे हवेमधलं जे धुकं वाढत गेलं त्याच्यामध्ये सल्फर डायऑक्साईडचे कण त्याच्यामध्ये ऍड झाले. त्याच्याबरोबरच कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे जो स्मॉग तयार झाला त्यामुळे हवेचा पीएच जो आहे तो कमी झाला आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम तिथल्या वातावरणावरती तिथल्या जनमानसावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला. आपण बघू शकतो इथे की साधारणपणे 4000 लोक मृत्युमुखी पडलेली आहेत. केवळ श्वसनाचा आजार त्यांना अचानक उद्भवल्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास झाला किंवा त्यांच्या शरीरावरती त्याचा विपरीत परिणाम झाला. त्यामुळे 4000 लोकांचा मृत्यू होणं ही याच्यासारखं दुर्दैव नाहीये आणि ही घटना घडलेली आहे. आता इथे बघू शकतो आपण विजिबिलिटी ज्याला दृश्यमानता म्हणतो ती पूर्णपणे 0% होती हे नमूद केलेलं आहे तिथे. रस्त्यावरती काहीही दिसत नव्हतं. बाहेर पडणं अशक्य झालं होतं आणि ह्या सिच्युएशन मध्ये साधारण 1,50,000 लोकांना हॉस्पिटलाइज्ड करायचं होतं पण त्यासाठीही बरीचशी इमर्जन्सी तेव्हा डिक्लेअर झाली होती आणि लंडनच्या हिस्ट्रीमध्ये मृत्यूचं प्रमाण त्या काळात 9 पटीने वाढलं. म्हणजे दररोजचा मृत्यू दर दिवसाला 900 इतका होता. 900 लोक एका दिवसात मृत्युमुखी पडत होते आणि ह्याला कारण काय तर हवेत असलेला सल्फर डायऑक्साईड. केवळ आणि केवळ ज्वलनशील पदार्थ किंवा कोळसा जाळल्यामुळे तयार झालेला सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड याच्यामुळे ही घटना तिथे तेव्हा घडली. बघू शकतो आपण काही चित्र इथे, काही इमेजेस.
आता हे बऱ्यापैकी आपण कोरिलेट करू शकतो आपल्या आजच्या परिस्थितीला, असं म्हणण्यात हरकत नाहीये. पुढची घटना इथे मला नमूद करावीशी वाटते, इथे ऍड करावीशी वाटते की मिनामाटा डिझास्टर. तर पहिली जी घटना आपण जी पाहिली ती होती हॅलिफॅक्स एक्सप्लोजन, म्हणजे केमिकल किंवा रासायनिक स्फोटामुळे पर्यावरणाची जी हानी झाली त्याबद्दल आपण बोललो. दुसरी घटना होती ती लंडन स्मोक, म्हणजे पर्यावरणामध्ये आपण जे साधारणपणे अजूनही लाकूड जाळलं जातं किंवा कचरा जाळला जातो त्याच्यापासून दूर होतो. तर हे करू नका हे सातत्याने आपण ऐकतो, पण कुठेतरी याला अजूनही चाप बसलेला नाही. तर धुराचा परिणाम काय होतो हे आपण पाहिलं आणि ह्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती आपण प्रकाश टाकला. आता ही जी पुढची घटना आहे मिनामाटा डिझास्टर, ही 1950च्या सुमारास साधारण घडलेली आहे जपानमध्ये, जिथे 1932 साली एक चिसो नावाची जी कंपनी होती तिथे, जी मिथाईल मर्क्युरी नावाचं जे केमिकल आहे, जो पदार्थ आहे तो तिथे वापरला गेला. तर तो कशासाठी वापरला गेला, तर एक फर्टिलायझर किंवा पेस्टिसाइड तयार करणारी ती कंपनी होती आणि त्याच्यामध्ये मिथाईल मर्क्युरीचा वापर केला झाला. मिथाईल सल्फेट वापरलं गेलं आणि ह्या कंपनीने प्रोसेस केलेलं जे केमिकल्स आहेत त्यांचे ते डिरेक्टली पाण्यामध्ये सोडले गेले. तिथे जी मिनामाता नावाची जी नदी होती त्याच्यामध्ये ते पाणी सोडलं गेलं आणि त्या पाण्याचा संपर्क जेव्हा नदीच्या मातीशी आला, तिथल्या बॅक्टेरियाशी आला, तेव्हा त्याचं विघटन झालं आणि अत्यंत घातक असा मिथाईल मर्क्युरी नावाचा पदार्थ तयार झाला. आता हा पदार्थ जेव्हा बायो अक्युम्युलेशन त्याचं झालं आणि तो माशांमध्ये सॅच्युरेट झाला आणि असे मासे खाऊन तिथल्या पर्यावरणावरती त्याचा अत्यंत वाईट परिणाम झालेला आपण इथे बघू शकतो की तो हळूहळू फूड चेन मध्ये अक्युम्युलेट झाला. तिथले जे प्राणी असतील, तिथले जे मनुष्य असतील यांच्यामध्ये, अर्थात कारण समुद्राजवळ हा भाग असल्यामुळे मासे हे त्यांचं मुख्य अन्न होतं आणि अशा पद्धतीने तो माणसांच्या मध्ये शरीरामध्ये अक्युम्युलेट झाला. आता ह्याचे जे परिणाम होते ते साधारणपणे 1932 ते 1968 पर्यंत दिसले, म्हणजे साधारण 30 वर्षाचा कालावधी होता जेव्हा ह्याचे परिणाम दिसून आलेले आहेत. आणि कमीत कमी 2000 लोकांचा मृत्यू याच्यामुळे झालेला आहे, कमीत कमी 2000. आणि याच्याशिवाय कमी अधिक प्रमाणात मिथाईल मर्क्युरी ज्या माणसांच्या शरीरामध्ये आढळलं त्यांच्यामध्येही बरेचसे दोष निर्माण झाले, जसं की पॅरालिसिस, कोमा आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे डेव्हलपमेंटल ॲबनॉर्मॅलिटीज, म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर. ह्या एका पिढीमधून दुसऱ्या पिढीकडे जे डिसऑर्डर्स ट्रान्समिट होतात, शरीरामध्ये डिफॉर्मिटीज होतात, अगदी शरीराचे अवयव निकामी होतात, अशा पद्धतीचे आजार तिथे दिसून आलेले आहेत. बघू शकतो आपण ही सायकल इथे कशा पद्धतीने रिसायकल झालं. हे असे हजारोच्या संख्येने मासे तिथे किनाऱ्यावरती येऊन पडले होते आणि इथे बघू शकतो आपण हे डिसऑर्डर हे किती भयंकर आहे हे दृश्य, आणि अजूनही तिथले लोक याचे परिणाम भोगतायत आणि त्याच्याशी लढा देत आहेत. आता हे किती इरिव्हर्सिबल आहे, पर्यावरणामध्ये हे पदार्थ सोडणं अतिशय सोपं आहे, त्याचा वापर करणं अतिशय सोपं आहे, पण याच्यातून बाहेर पडणं हे मनुष्याला अतिशय अवघड आपल्यासाठी होऊन बसलेलं आहे, हे आपण इथे बघू शकतो. त्याच्यानंतरचा जी घटना आहे ही भारतात घडलेली आहे, ज्याला आपण भोपाल गॅस ट्रॅजेडी असं इतिहासात त्याची नोंद केलेली गेलेली आहे. 2 डिसेंबर 1984 साली हे संकट कोसळलेलं आहे इथे. सुरक्षा यंत्रणेच्या दोषामुळे आपण म्हणू शकतो, तिथे जी एक फॅक्टरी होती, रासायनिक प्रक्रिया तिथे केली जायची. अर्थात हे सुद्धा एक केमिकल फॅक्टरी होती जी फर्टिलायझर प्रोडक्शन तिथे केलं जायचं. मिथाईल आयसोसायनेट नावाचं जे केमिकल आहे ते वापरून तिथे फर्टिलायझर तयार केलं जायचं. आता अगदी माणसाच्या सदोष मानवी यंत्रणेमुळे चुकून त्या पाईपमध्ये काही प्रमाणात पाणी राहिलं आणि त्या मिथाईल आयसोसायनेटचा जो गुणधर्म आहे त्याचं त्वरित बाष्पीभवन होतं, त्या रसायनाचं वायूमध्ये रूपांतर झालं आणि हवेमध्ये त्याचा दाब वाढला आणि कारखान्याचा खूप मोठा स्फोट झाला. साधारणपणे 30 ते 40% वायू हवेत शिरला. आता हा जो वायू असतो मिथाईल आयसोसायनेट तो हवेपेक्षा जड असतो, वातावरणापेक्षा जड असतो, त्यामुळे तो आकाशात वरती जाण्याच्या ऐवजी तो जमिनीच्या स्तराच्या अगदी जवळ त्याचं एक दाट धुकं तयार झालं आणि वाऱ्याच्या वेगाने भोपाळकडे हा जो वायू सरकला आणि अर्थात ही घटना मध्यरात्री घडली, त्यामुळे अक्षरशः झोपेत असलेले हजारो लोक
जागच्या जागी मृत्युमुखी पडले. त्याचा अत्यंत वाईट परिणाम त्यांच्या शरीरावरती झाला. काहींच्या त्वचेवर झाला, त्वचा जळाली, काहींची फुफ्फुसं बिघडली. अशा पद्धतीने हे अत्यंत विदारक दृश्य ते होतं. हजारो लोक मरण पावली सकाळपर्यंत. अगदी 3 ते 4 तासाच्या कालावधीत ह्या रसायनाचा परिणाम त्या तिथल्या लोकांवर झाला. 15,000हून अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे तिथे आणि 60,000 त्याहून जास्त किंवा अगदी 6 ते 7 लाख असा हा आकडा इथे दिसतोय की त्याच्याहून जास्त लोकांमध्ये त्याचा इम्पॅक्ट झालेला आहे. ही आपल्या भारतातल्या इतिहासातली ही अत्यंत खूप मोठी शोकांतिका म्हणून नमूद केलेली गेलेली आहे. एक औद्योगिक आपत्ती म्हणून नमूद केली गेलेली आहे इथे. आणि अजूनही भोपाळमध्ये याच्यावरती काम चालू आहे, कारण खूप मोठ्या प्रमाणात मिथाइल आयसोसायनेट जेव्हा पर्यावरणामध्ये त्याचं उत्सर्जन झालेलं आहे, त्याचा परिणाम तिथल्या जमिनीवरती, तिथल्या पाण्यावरती, तिथल्या वनस्पतींवरती, संपूर्ण तिथल्या इकोसिस्टमवरती त्याचा परिणाम झालेला आहे आणि त्याचं बायो अक्युमुलेशन झालेलं आहे आणि पिढ्यानपिढ्या तिथल्या याचे परिणाम अजूनही भोगतायत. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे हे कारखान्याची ही अवस्था इथे झालेली आहे. हे काही फोटोज इथे मी शेअर करतेय, कशा पद्धतीने डिफॉर्मिटीज तिथल्या मुलांमध्ये आलेल्या आहेत. त्यानंतर ती जी घटना घडलेली आहे त्याची आवर्जून मला इथे नोंद करावीशी वाटते. 26 एप्रिल 1986 रोजी चर्नोबिल म्हणजे युरोपमध्ये न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा जो स्फोट झाला त्याची ही आहे नोंद केलेली आहे ही घटना. आपण बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणात रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस जे आहेत ते फेकले गेले हवेमध्ये. इथेही साधारणपणे 1000 ते 1500 लोकांच्या आरोग्यावर त्याचा भयंकर परिणाम झालेला आहे. कारण रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स जे असतात त्याची जी कॅपॅसिटी आहे पर्यावरणामध्ये अक्युमुलेट होण्याची ती भयंकर जास्त आहे आणि त्याची शेल्फ लाईफ किंवा त्याचं जे आयुष्य आहे पर्यावरणामध्ये तेही भयंकर आहे. ते होण्यासाठी अगदी 100-200 वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजे तेवढा वेळ हे पदार्थ पर्यावरणामध्ये तग धरून राहतात आणि पर्यायाने पूर्ण व्यवस्थेवरती त्याचा विपरीत परिणाम होतो. कुवेतमध्ये ही जी घटना घडलेली 1991 साली, याचा हा फोटो इथे बघू शकता आपण. आता हे जागतिक युद्धामध्ये आखाती देशामध्ये जे युद्ध झालं साधारण त्याच्यासाठी तेल विहिरी ज्या आहेत, आपल्याला माहितीये की आखाती देशातूनच सगळ्या जगाला बऱ्यापैकी तेलाचा पुरवठा केला जातो आणि हे अत्यंत महत्वाचं नैसर्गिक स्रोत आहे ऊर्जेचं. नैसर्गिक तेल किंवा खनिज ही अत्यंत महत्वाची आहेत पर्यावरणाच्या दृष्टीने. तर अशा पद्धतीने तेल विहिरींना आग लावण्यात आली तिथे. तुम्ही बघू शकता याची दृश्य नासाच्या सॅटेलाइट इमेज हा फोटो आहे. अगदी हजारो किलोमीटर पर्यंत वातावरणात त्याची काजळी तयार झाली आणि हवेमध्ये इतक्या दूर हे घटक फेकले गेलेले आहेत. तिथे बघू शकतो आपण 1 अब्ज ते 1.5 अब्ज बॅरल ऑइल त्याच्यातून बाहेर पडलेलं आहे. आता ह्याचा परिणाम काय झाला असेल तर साधारण 0.1 ते 0.3 पेक्षा कमी आकाराचे जे कण असतात हवेतले, असे कण जर हजारोच्या संख्येने हवेमध्ये जर एमिट झाले किंवा सोडले गेले तर त्याची एक प्रचंड मोठ्या प्रमाणावर ते साखळी तयार होते. ही काजळी जी आहे ही साधी काजळी नाहीये. त्याच्यामध्ये भयंकर मोठ्या प्रमाणामध्ये सल्फेट, त्यानंतर ऑर्गॅनिक मॅटर्स जे अत्यंत घातक समजले जातात शरीरासाठी, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड असं उत्सर्जन याच्यातनं पर्यावरणात झालं त्या काळात. आणि त्याचा परिणाम अर्थातच ग्रीन हाऊस इफेक्ट, ज्याला ग्लोबल वॉर्मिंग आपण म्हणतो, हवामान बदल जो आता सध्या होतो. अगदी ह्या छोट्या छोट्या घटना आहेत पण ह्यांचा अतिशय मोठ्या प्रमाणात पर्यावरणावरती परिणाम आपण बघू शकतो. कशा पद्धतीने हजारो बॅरल तेलाचे साठे आहेत, ज्या विहिरी आहेत त्या तिथे जाळण्यात आल्या होत्या. त्याच्या पुढची घटना जी आहे ती मेक्सिको ऑइल स्पिल. म्हणजे मेक्सिकोमध्ये ही घटना घडलेली आहे 20 एप्रिल 2010 ला. 3 मिलियन जे खनिज, जे समुद्रातून जे ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, ते बघू शकतो आपण ही घटना.
हा जो प्लांट आहे याचा स्फोट झालेला आहे इथे मेक्सिकोमध्ये. इथे मेक्सिकोच्या आखातात अगदी जवळच असलेल्या डीप वॉटर होरायझन मध्ये ऑइल रिग जी आहे, जिथून समुद्राच्या पोटातून आपण जे क्रूड ऑइल काढतो, ती जी ऑइल रिड जी आहे त्याचा स्फोट झालेला आहे. तेव्हा तो जो स्फोट झाला तो इतका भयंकर होता की साधारणपणे 2.2 तेल वातावरणामध्ये फेकलं झालं, समुद्रामध्ये फेकलं गेलं आणि साधारण 300 चौरस मैल समुद्राच्या पृष्ठभागावरती ते तेल पसरलं गेलं आणि 1300 मैल किनारा त्या भागातला प्रदूषित झाला. आता हा इतिहासातला सगळ्यात मोठा सागरी अपघात मानला जातो. आता याच्यामुळे मासेमारी आणि पर्यटन उद्योगाला नक्कीच त्याचा फटका बसला, परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या याच्यावरती बऱ्याचशा उपाययोजना होऊन पर्यटन पुन्हा सुरू होऊ शकतं, पण पर्यावरणाची जी अपरिमित हानी झालेली आहे ती भरून येण्यासारखी नाही. ते आपण बघू शकतो कशा पद्धतीने हजारो पक्षी, समुद्री कासव आणि डॉल्फिन्स ठार झाले. याचं कारण काय की जो तेलाचा तवंग पसरला गेला समुद्राच्या पृष्ठभागावर, त्याच्यामुळे वातावरणातलं ऑक्सिजन तिथल्या पाण्यात मिक्स होऊ शकला नाही आणि जर ऑक्सिजन मिक्स नाही होऊ शकला तर ते प्राणी सस्टेन होऊ शकणारच नाहीत त्या पाण्यामध्ये. अशा पद्धतीने हे साखळीमध्ये घटना ज्या झालेल्या आहेत त्यांनी भयंकर मोठ्या प्रमाणात जे उत्सर्जन केलेलं आहे अगदी टॉक्सिक सबस्टन्सेस कंपाऊंडचा त्याचा परिणाम आपण इथे बघू शकतो. आता ही जी घटना ही अगदी नुकतीच घडलेली आहे. आपण ह्याची नोंद आपण सगळ्यांनी घेतली असेल. 4 ऑगस्ट 1920 रोजी लेबननची जी कॅपिटल आहे, राजधानी आहे बैरूत, तिथे एक स्फोट झालेला आहे. मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट नावाचा जो पदार्थ आहे, जो स्फोटकं बनवण्यासाठी, फटाके बनवण्यासाठी वापरला जातो, त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात स्फोट झाला आणि तत्क्षणी 190 लोकांचा तिथे मृत्यू झालेला आहे आणि 6500 लोक जखमी झालेले आहेत. हे जे आकडे आपण जे बघतो हे खरोखर तेवढे असतात का? ते खरे आकडे आहेत का? याच्याबद्दल कायम शंका व्यक्त केली जाते. कारण पर्यावरणात जेव्हा असे डिझास्टर्स घडतात, जेव्हा अशा घटना घडतात, अपघात होतात, तेव्हा हा खरा आकडा नक्कीच वेगळा असतो. त्यामुळे याची तीव्रता आपण समजून घ्यायला हवी. आता जेव्हा अमोनियम नायट्रेट बद्दल किंवा आपण अशा रसायनांबद्दल बोलतो, जी खतांमध्ये, स्फोटकांमध्ये वापरलेली गेलेली आहेत, असा जेव्हा हजारो टन स्फोटकं जेव्हा हवेमध्ये मिक्स होतात किंवा मिसळली जातात, तेव्हा आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये त्याचा काय परिणाम झाला असेल, हवेवरती काय परिणाम झाला असेल, बरं तत्क्षणी ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांच्याशिवाय ज्यांच्यावरती त्याचा परिणाम पुढे जाऊन होणार आहे वातावरणात, कारण जसं मी म्हटलं हे विघटन याचं लवकर होत नाही. हे पदार्थ बरेच दिवस, बरीच वर्ष यांचा अस्तित्व पर्यावरणामध्ये राहतं आणि ते सतत माणसांमध्ये, प्राण्यांमध्ये, वनस्पतीमध्ये अक्युम्युलेशन होऊन त्याचा अत्यंत मोठ्या प्रमाणावर दूरगामी परिणाम याचा दिसून येतो. ते बघू शकतो आपण काही चित्र याची. त्याच्यानंतर भारतामध्ये घडलेल्या घटनेचा उल्लेख इथं मला करावासा वाटतो. विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश मध्ये आता लॉकडाऊन मध्ये औद्योगिक क्षेत्र सगळं बंद होतं, आपल्याला माहिती आहे, कारखाने सगळे बंद होते आणि 7 मे रोजी जेव्हा थोडंसं हे सगळं शिथिल केलं गेलं नियम, तेव्हा तिथले ह्या क्षेत्रात जो कारखाना होता, जिथे LG पॉलिमर नावाच्या कंपनीचा हा कारखाना आहे. तिथे भयंकर मोठ्या प्रमाणात एक अतिशय विषारी गॅस तिथून लीक झालेला आहे. ही घटना जी घडली आहे याची बरीचशी याची नोंद सगळ्या प्रसारमाध्यमांनी त्यावेळी घेतली होती. मला खात्री आहे कदाचित आपण सगळ्यांनीही तेव्हा पाहिली असेल. साधारण 3 ते 8 किलोमीटरच्या परिसरामध्ये हा वायू सगळा पसरलेला आहे आजूबाजूच्या गावांमध्ये. साधारण स्टायरीन नावाचं जे केमिकल होतं ते त्याच्यातून लीक झालेलं आहे त्या प्लांट. आता ह्या स्टायरीनचा वापर अर्थात कुठे केला जातो तर प्लास्टिक, रबर आणि जे इन्सुलेटर्स असतात त्याच्यामध्ये केलं जातं. हे एक प्रकारचं हे पॉलिस्टायरीनच आहे. पॉलिप्रोपिलिन ज्याला आपण फॅलेट्स म्हणतो किंवा पीसीरीज म्हणतो, पॉलिक्लोरिनेटेड बायफिनिल, ह्या क्षेत्रातच हे कंपाऊंड हे वर्गीकरणाचं केलं जातं. तर हे असं अत्यंत घातक रसायन जेव्हा अचानकपणे त्याचा स्फोट झाला तेव्हा 1000 पेक्षा जास्त लोकांवरती त्याचा परिणाम दिसून आलेला आहे. बघू शकतो आपण त्याची काही छायाचित्र अशा पद्धतीने. आणि हाही अपघात, भोपाळ गॅस ट्रॅजेडी जी झालेली आहे त्याच्यासारखा साधारणपणे त्याचे परिणाम सारखेच झालेले आहेत. पहाटेच्या वेळी हा स्फोट झाला आणि तिथली जी माणसं होती ती अर्धवट झोपेत होती, त्यामुळं ते तयार नव्हते त्या घटनेसाठी
आणि त्यामुळे त्याची तीव्रता वाढली. जेव्हा आपण आपत्तीसाठी तयार असतो, नैसर्गिक आपत्तीसाठी जेव्हा आपण तयार असतो तेव्हा त्याचे परिणाम नक्कीच कुठेतरी कमी होतात. अचानकपणे जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा त्याचे हे असे परिणाम दिसून येतात. आता ह्या सगळ्या घटनांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कुठेतरी हा विचार नक्कीच आपल्या डोक्यात येतो की आपण कुठे उभे आहोत सध्या. आता सध्याची परिस्थिती काय आहे, की धोक्याची घंटा तर नाहीये ना आपल्यासाठी. एक छोटासा मॅप इथे आपण बघू शकतो. ब्लू प्लॅनेट म्हणजे आपली पृथ्वी, त्याचा हा रिस्क इंडेक्स आहे. म्हणजे ज्या गोष्टींचा पृथ्वीच्या पर्यावरणावरती, निसर्गावरती, बायोस्फिअरवरती परिणाम होतो त्याच्यामध्ये त्याची ही लिस्ट इथे केलेली दिसते, त्याची तीव्रता इथे मोजलेली आहे. त्या घटकांचं जे इथे जे लिस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोल्युशन. आपण सगळे ही टर्म अगदी भयंकर आपण आता याच्याशी फॅमिलियर झालेलो आहोत. वेगळ्या नव्याने एक्सप्लेन करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. किंवा दुसरी गोष्ट दुसरा जो फॅक्टर आहे तो डायव्हर्सिटी, बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधतेवरती त्याचा होणारा परिणाम. त्यानंतर ऍग्रिकल्चरल क्षेत्र म्हणजे जंगलतोड जी केली जाते शेतीसाठी त्याचा जो परिणाम आहे तो, किंवा जंगलांमध्ये लागणारे वणवे किंवा पडीक जमीन किंवा जमिनीची सुपीकता कमी होणं किंवा जमिनीचं वाळवंटात रूपांतर होणं, त्याचे परिणाम किंवा क्लायमेट चेंज. अर्थात त्याच्यात सगळेच मुद्दे कव्हर होतात थोड्याफार फरकाने. आपण ते बघू शकतो. आता काही सध्याच्या काही गेल्या 4-5 वर्षामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत टॉक्सिसिटीशी रिलेटेड किंवा घातक पदार्थांशी रिलेटेड, त्याचे काही कटिंग्स इथे आपण बघू शकतो. हे अगदी 2015ची ही बातमी आहे, पुण्यामधलीच आहे, जिथे संशोधनातून असं सिद्ध झालेलं की मासे असतील किंवा फूड असेल किंवा धान्य असतील किंवा भाज्या असतील, बऱ्यापैकी आर्सेनिकची लेवल इथे वाढलेली आहे आपण बघू शकतो. आणि आता ही जर घटना 2015 सालची असेल तर आताची स्थिती काय असेल याचा आपण विचार करू शकतो. आपण मगाशी काही गोष्टी डिस्कस केल्या की पावसाचं पाणी जे जमिनीवर पडतं ते काय वाहून घेऊन येतं नद्यांमध्ये ह्याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. कुठेतरी याच्यावरती आता संशोधन पुढे सरकतंय. ऍग्रिकल्चरल वेस्ट जे आहे ते कुठेतरी फूड चेन मध्ये किंवा इकोसिस्टम मध्ये कुठून तरी त्याची एंट्री होतीये, त्याच्याबद्दलची ही बातमी आहे. धरणांमध्ये धरणं जी बांधली जातात साधारणपणे शहरांच्या जवळपास ही धरणं बांधली जातात. आता ह्या धरणाचं जे बांधकाम आहे नदीवरती ज्या ठिकाणी केलं जातं त्याच्या पाठीमागचा जो एरिया म्हणजे कॅचमेंट एरिया जो असतो धरणाचा ज्याला आपण म्हणतो, त्याचाही अभ्यास करणं ही आता पर्यावरणाची गरज आहे, काळाची गरज आहे. ही बातमी इथून दिसतो. उजनी धरण जे बांधलं गेलेलं आहे भीमा, तर त्याच्यामध्ये साधारणपणे 4 ते 5 भीमेच्या उपनद्या येऊन तिथे मिळतात. पण ह्या नद्या ज्या वाहतात शहरामधून त्या वाहताना आपल्याबरोबर काय घेऊन येतात? त्या धरणामध्ये तो जो सगळा गाळ साठलेला आहे किंवा धरणाचं जे पाणी आहे त्याचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की पूर्णपणे घातक रसायनांनी भरलेलं धरण आहे ते. जरी स्वच्छ पाणी दिसत असलं तरी पण जसं मी मगाशी म्हटलं की इनऑर्गॅनिक मॅटर, अजैविक गोष्टी ज्या आहेत, ज्या नॉन बायोडिग्रेडेबल आहेत, ज्या जरी डोळ्यांना दिसत नसतील तरीही त्या प्रदूषण करण्यासाठी कारणीभूत ठरतात. कचऱ्याचं अनियोजित व्यवस्थापन ह्या मुद्द्यावरतीही आपण मगाशी प्रकाश टाकला. अशा पद्धतीने जर कचरा जर डम्पिंग होत असेल, जर तो अशा पद्धतीने टाकला, असायंटिफिक दृष्ट्या जर तो टाकला गेला असेल निसर्गात, तर त्याचा काय परिणाम होणार आहे? नक्कीच त्याचा परिणाम मातीवरती होणार आहे. मातीच्या खाली जे पाणी आहे ज्याला ग्राउंड वॉटर म्हणतो त्याच्यावरती होणार आहे. कारण ह्या सगळ्याचं जे लिचेट आहे त्याच्यातून जे केमिकल्स ते पर्यायाने आपली सॉइल जी असते, माती असते ती पोरस असते. सगळ्या गोष्टी साठवून त्या कुठेतरी झिरपतात आणि त्या ग्राउंड वॉटरमध्ये मिक्स होतात. म्हणजे ह्याचे अर्थात त्याची पुन्हा जर विचार केला तर ह्या सगळ्या घटकांचा आपल्या आरोग्यावरती परिणाम होतोय. इथे बघू शकतो आणखीन एक नवीन समस्या, ई वेस्ट ज्याला आपण म्हणतो. समुद्र किनाऱ्यावरची जी ही दृश्य आहेत बघू शकतो आपण इथे. आता हे जे स्पेसिफिक ही जी इमेज आहे त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याला वाटेल की ही आत्ताची रिसेंट इमेज आहे का, पण नाही. ही 2020 साली जरी प्रकाशित झाली असेल तरी ही 2018-19 ची दृश्य आहे दिल्लीमधली. आता इथे काय दिसतंय आपल्याला? हवेच्या प्रदूषणाची पातळी, धोक्याची पातळी ओलांडलेली आहे हवेच्या प्रदूषणाने. आणि जे घातक पदार्थ जे आहेत
त्याचा परिणाम तिथल्या लोकांच्या आरोग्यावरती इतका झालेला आहे की तिथे काही आपल्याला माहिती असेल की काही एक दोन वर्षाखाली दिल्लीमध्ये संचारबंदी होती की बाहेर पडण्यासाठी दिवस त्यांनी ठरवले होते. ऑड आणि इव्हन गाड्यांचे नंबर ठरवून त्या पद्धतीने त्यांनी वाहनांना संमती दिली होती आणि हे अशा पद्धतीचं वातावरण दिल्लीमध्ये मागच्या वर्षीही होतं. आता याच्यातनं काय निष्कर्ष काढू शकतो आपण की नो फ्युचर इन लिमिटेड रिसोर्सेस. आपल्याला जर भविष्याचा आपण विचार केला तर आपल्याकडे जे नैसर्गिक स्रोत अवलंबून आहेत, हवा, पाणी किंवा आपली जी जमीन आहे, सुपीक जमीन किंवा आपलं अन्न, हे सगळे जे रिसोर्सेस आहेत, हे जर आता ह्या कंडिशनमध्ये असतील, ह्या प्रदूषित वातावरणामध्ये आपण पुढच्या भविष्यासाठी, आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण पूर्णपणे हे सगळं नष्ट करतोय. त्यामुळे त्याचा आपल्याकडे भविष्यातली जर तरतूद आपण करायची झाली तर आपल्याला रिसोर्सेस वरती भयंकर किंवा त्याच्यावरती काम करणं सध्या आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. आता आपण वळूया पुढच्या मुद्द्याकडे, बायो अक्युमुलेशन. जेव्हा टॉक्झिक सबस्टन्सेस बद्दल आता आपण इकडे बोललो, तर ह्या सबस्टन्सेसची एंट्री जेव्हा पर्यावरणामध्ये होते तेव्हा बायो अक्युमुलेशन. बायो अक्युमुलेशन म्हणजे काय? तर हे जे पदार्थ आहेत ते एका ठराविक मात्रेमध्ये, एका ठराविक कॉन्सन्ट्रेशनमध्ये इकोसिस्टमच्या प्रत्येक लेवलमध्ये अक्युमुलेट होतात, त्यांचा संचय होतो. त्याला आपण बायो अक्युमुलेशन म्हणतो. आणि असं नाहीये की फक्त जैविक घटकांमध्येच घातक रसायनांचा संचय होतो, असं काही नाही. अजैविक घटकांमध्ये सुद्धा होतो. म्हणजे पाण्यामध्ये, मातीमध्ये किंवा हवेमध्ये सुद्धा जैविक घटकांचा संचय होतो आणि ते प्रमाण वाढत जातं. तर इथे आपण बघू शकतो, उदाहरणार्थ आपण साधारण एक वॉटर इकॉलॉजी घेतली तर त्याच्यामध्ये हा मासा जो इथे दिसतोय आपल्याला, हे जर टॉक्झिक केमिकल्स जे पाण्यामध्ये असतात त्याचा जर जैव संचय किंवा त्याच्यातल्या बायो अक्युमुलेशन बद्दल जर बोलायचं झालं तर काय फॅक्टर असू शकतात? तर ज्या लहान मोठ्या माशांवरती तो जगतो किंवा जे त्याचं भक्ष्य आहे ते जर कंटामिनेटेड असेल तर त्याच्यातूनही त्या माशाच्या शरीरामध्ये हे टॉक्झिक घटक प्रवेश करणार आहेत, किंवा ज्या पाण्यामध्ये तो जगतोय त्या पाण्यातूनही ह्याचा संचय त्याच्या माशाच्या शरीरामध्ये वाढणार आहे, किंवा जो ऑक्सिजन, जे गिल्स थ्रू जो ऑक्सिजन त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतो त्याच्यातूनही हे पदार्थ त्याच्या शरीरामध्ये जाणार आहेत. म्हणजे असे बरेचसे घटक आहेत पर्यावरणातले जे बायो अक्युमुलेशन करण्यासाठी कारणीभूत ठरतात आणि एका ट्रॉपिक लेवल पासून दुसऱ्या ट्रॉपिक लेवल, म्हणजे फूड चेनच्या प्रत्येक स्तरावरती जर आपण बघितलं तर बायो अक्युमुलेशनचं प्रमाण हे वाढत जातं. इथे आपण अन्न साखळीतला एक महत्वाचा घटक आपण बघितलेला, पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युशन. पीओपीचा अर्थ आहे की जे असे घटक, घातक रसायनं की जी कधीही डिग्रेड होत, जी कायम पर्यावरणामध्ये स्थिर राहतात, ज्याचं डिग्रेडेशन होत नाही. तर अशा वेगवेगळ्या स्तरावरून किंवा वेगवेगळ्या घटकांमधून हे माणसांपर्यंत हे पदार्थ जे पोहोचलेले आहेत त्याचा इथे चार्ट थोडक्यात आपण बघू शकतो. आता आपण आपले डोळे झाकून घेतलेत का? आर वी क्लोजिंग अवर आईज? ह्या सगळ्या घटना जर आपल्या आजूबाजूला एवढ्या घडत आलेल्या आहेत, इतिहासात एवढ्या सगळ्या नोंदी झालेल्या आहेत, तर आपण ह्या सगळ्यांकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघतो? तर आता काही अभ्यास जे केले गेलेले आहेत ते इथे मी नमूद करायचा प्रयत्न केलेला आहे की यमुना नदी, जी भारतातली सगळ्यात बऱ्यापैकी महत्वाची नदी जी समजली जाते, तिच्या अभ्यासात, तिच्या पाण्याचा अभ्यास केल्यानंतर असं सिद्ध झालेलं की भयंकर विषारी हे पाणी आहे. अत्यंत घातक असे हेवी मेटल्स त्या पाण्यामध्ये सापडलेले आहेत, आपण बघू शकतो. तर 19 सालचा हा पेपर आहे, हा सापडलेला आहे मला. त्याच्यामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की यमुना नदीच्या काठावरती जे काही ऍग्रिकल्चरल ऍक्टिव्हिटीज किंवा ज्या भाज्या, जी पिकं घेतली जातात त्याच्यामध्ये सुद्धा हे घातक रसायनं ही सापडलेली आहेत, हेवी मेटल्सचं अक्युमुलेशन झालेलं आहे. तिसरी घटना जी इथे आपण बघू शकतो, सप्टेंबर 2020, म्हणजे अगदी रिसेंट ही घटना आहे घडलेली. 40 लोकांचा मृत्यू झालेला आहे. कशामुळे? तर किडनी डिसीज. त्याचं कारण काय? तर त्याचं कारण शोधल्यानंतर असं लक्षात आलं की बुलढाणा जिल्ह्यामध्ये, म्हणजे अमरावती मधल्या अकोला तालुक्यात ही घटना घडलेली आहे. बुलढाणा, अमरावती, अकोला ह्या भागातली ही घटना आहे. साधारणपणे 1 वर्षाच्या काळामध्ये 40 लोकांचा मृत्यू झाला आणि 200 लोकांना किडनीचा प्रॉब्लेम सुरू झाला. तर कशामुळे? तर कंटामिनेटेड वॉटर. आता ह्या कंटामिनेटेड वॉटर म्हणजे ह्या प्रदूषित पाण्याचा जेव्हा अभ्यास केला गेला, त्याचं जेव्हा परीक्षण केलं गेलं, तेव्हा त्याच्यामध्ये आर्सेनिकचं प्रमाण, जो हेवी मेटल आहे आर्सेनिक, त्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आढळलं. आता हे कुठून आलं? तर अर्थात हा पूर्णपणे ऍग्रिकल्चरल बेल्ट आहे, शेती केली जाते ह्या भागामध्ये
आणि पर्यायाने ती शेतीसाठी वापरले जाणारे जे फर्टिलायझर्स आहेत त्याच्यामध्ये आर्सेनिकचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आढळलं. आणि आपण बघू शकतो की इथे बायो अक्युमुलेशन जे फूड चेन मध्ये आपण म्हणतो की कशा पद्धतीने जैवसंचय होतो या पदार्थांचा, त्याचं हे उत्तम उदाहरण अगदी रिसेंट आहे की अशा पद्धतीने फर्टिलायझर्स थ्रू सॉइल आणि सॉइल मधून ते ग्राउंड वॉटर मध्ये पर्क्युलेट झालं, झिरपलं गेलं आणि तिथल्या त्या गावांमध्ये वॉटर प्युरिफिकेशनची कुठलीही अद्यावत यंत्रणा आजतागायत तिथे उभी नाहीये. जसं आपल्याकडे शहरांमध्ये मोठे मोठे प्लांट्स असतात, वॉटर प्युरिफिकेशन सिस्टीम्स असतात, त्यामुळे स्वच्छ आणि शुद्ध पाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा महानगरपालिका प्रयत्न करते. पण अशा ठिकाणी गावांमध्ये ह्याचा धोका किती मोठ्या प्रमाणात आहे आपण बघू शकतो. झूनॉटिक डिसीजेस म्हणजे प्राणीजन्य आजार. आता प्राणीजन्य आजार आणि पर्यावरण किंवा फूड चेन मध्ये होणारं जे बायो अक्युमुलेशन आहे ह्याचा काय संबंध आहे, तर नक्कीच मोठा संबंध आहे. हे जे आजारांची ही जी यादी इथे दिसते आपल्याला, मलेरिया, इबोला, स्वाईन फ्लू, अगदी करोना सुद्धा, हे जे आजार आहेत हे नक्कीच मानवनिर्मित आहेत का, तर हो. निसर्गनिर्मित आहेत का, तर नाही. कारण का, की हे आजार प्रामुख्याने प्राण्यांमध्ये सापडले जातात. परंतु आपण जो माणसाचा जो इंटरफिरन्स वाढलेला आहे सध्या पर्यावरणामध्ये, की त्याचं अगदी उत्तम उदाहरण म्हणजे जंगलतोड जी केलेली गेलेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये 40 ते 50% क्षेत्र जंगलाचं कमी झालेलं आहे. जिकडे ह्या प्राण्यांचा अधिवास असतो, तिथे हे सगळे व्हायरसेस खरं तर त्यांचं हे खूप मोठं रिझर्व्हर तिथे आहे. जंगल हे त्यांचं खरं तर मोठं रिझर्व्हर आहे. तर हे नष्ट केल्यामुळे आणि या वाईल्ड अॅनिमल्सचं अधिवास आपण नष्ट केल्यामुळे कुठेतरी माणूस आणि ह्या वाईल्ड अॅनिमल्सचं इंटरॅक्शन वाढलं. जसं आपण म्हणतो की जंगली प्राण्यांचं जे वास्तव्य जंगलात होतं ते आता कुठेतरी शहरात इकडे तिकडे दिसायला लागलेलं आहे. त्यांचा वावर वाढलेला आहे शहरामध्ये का, तर त्यांचा अधिवास आपण नष्ट करतोय. त्यांच्या घरावरती आपण अधिराज्य गाजवल्यानंतर त्यांनी काय करायचं, तर अर्थात ते त्यांचा मोर्चा शहरांकडे वळवणार किंवा माणसांच्या वस्तीकडे वळवणार. तर अशा वेळी जे आजार प्राण्यांशी रिलेटेड आहेत त्याचं ट्रान्समिशन माणसांमध्ये होणं हे अत्यंत नैसर्गिक आहे. त्याला काही पर्याय आहे का हो, तर आता ह्याच्यावरती आपण थोडासा प्रकाश टाकूयात. कॅसनूर फॉरेस्ट डिसीज KFD हा अगदी सध्या गेल्या काही 40-50 वर्षामध्ये हा आजार याची नोंद केलेली गेलेली आहे. आपण बघू शकतो इथे. आता हा जो आजार आहे KFDV नावाचा, तर त्याच्यासाठी फ्लॅविविरिड नावाचा जो व्हायरस आहे हा रिस्पॉन्सिबल. परंतु हा आजार प्रामुख्याने जंगलातली जी माकडं आहेत त्यांच्यापर्यंत हा मर्यादित होता काही काळापूर्वी, म्हणजे 1957 सालापर्यंत. पण त्यानंतर कर्नाटक जिल्ह्यामध्ये म्हणजे शक्यतो पश्चिम घाटामधल्या काही राज्यांमध्ये जिथे घनदाट जंगल आहे तिथे जेव्हा माणसाचा इंटरफिअरन्स म्हणजे वाढला गेला, तिकडे जेव्हा एन्क्रोचमेंट झाली जंगलामध्ये, जंगलतोड झाली, तेव्हा तिथली जी माणसं आहेत या माकडांच्या संपर्कात आली किंवा तिथल्या स्पेसिफिक प्राण्यांच्या संपर्कात आली, त्यांना आता हे जे इथे जे चित्र दिसतंय तुम्हाला, हे गोचिडीचं चित्र आहे. गोचिड हे कदाचित तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की हा प्राण्यांमध्ये होणारा प्रामुख्याने कॅटल्समध्ये होणारा हा आजार आहे मोठा. रक्तपिपासू असतात हे प्राणी छोटे छोटे, तर ह्यांच्यामध्ये हा व्हायरस सापडतो. आणि जेव्हा जंगलतोड केली गेली मोठ्या प्रमाणात तेव्हा हा व्हायरस माणसांमध्ये ट्रान्समिट झाला. आता याचं उदाहरण मी का देते, याचं कारण म्हणजे आता सध्याची जी परिस्थिती आहे, 2020 साली करोनाचं जे संक्रमण आपल्यापुढे संकट फार मोठं येऊन उभं राहिलेलं आहे. कुठेतरी रिझेम्बलन्स याचा कुठेतरी रिलेशनशिप खूप मोठी आहे. KFD व्हायरस आणि करोना व्हायरस साधारणपणे ह्याचं संक्रमण, ह्याची लाईफ सायकल किंवा ज्या पद्धतीने तो एक्सपोज झाला पर्यावरणामध्ये, माणसामध्ये आणि आज जागतिक महामारी म्हणून आपण त्याच्याकडे बघतो, ते कुठेतरी सिमिलर आहे. तर आता ही जी घटना इथे आपण बघू शकतो, बायोडायव्हर्सिटी अँड द थ्री गॉर्जेस रिझर्व्हर. थ्री गॉर्जेस रिझर्व्हर हा काय आहे, तर हे थ्री गॉर्जेस जे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं धरण जे चीनमध्ये आहे सध्या, यांगसे नदीवर बांधलेलं, तर त्याच्याविषयी 2009 मध्ये जे संशोधन केलं गेलं त्याचा उल्लेख इथे मुद्दाम मी केलेला आहे. आता त्याच्यामध्ये काय म्हटलंय, हा अगदी रिसेंट अभ्यास गेलेला 16 एप्रिल 2020 सालचा हा पेपर आहे. काय म्हणतात याच्यामध्ये याचे अभ्यासक की करोना व्हायरस पॅन्डेमिक लिंक टू डिस्ट्रक्शन ऑफ वाईल्ड लाईफ अँड वर्ल्ड इकोसिस्टम.
आता ह्या करोना व्हायरसचा उगम जो चीनमधून झाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, वुहानमध्ये झालेला माहिती आहे. बरं आता हे जे वुहान शहर आहे हे जवळपास थ्री गॉर्जेस धरणाच्या अगदी जवळ आहे, खूप जवळ. त्याच्या अगदी एक 5 ते 6 किलोमीटरच्या क्षेत्रात. आता 1991 साली जेव्हा थ्री गॉर्जेस धरणाचा आराखडा तयार केला गेला, तेव्हा तिथल्या शास्त्रज्ञांचं किंवा पर्यावरणाचे जे अभ्यासक होते त्यांचं स्पष्ट मत होतं की ह्याचा चीनच्या पुढच्या भविष्यावरती भयंकर वाईट परिणाम याचा होणार आहे. सो दॅट विल बी डिझास्ट्रस नाईटमेअर म्हटलेलं त्याला. दिस डॅम विल बी अ डिझास्ट्रस नाईटमेअर इन द हिस्ट्री ऑफ चीन इट विल बी. आणि इतकं सगळं असून ह्याचा सिस्टमॅटिक अभ्यास करून सुद्धा तिथल्या प्रशासनाने कदाचित आर्थिक महासत्ता किंवा जागतिक महासत्ता होण्यासाठी असेल किंवा कशासाठी असेल, डेव्हलपमेंटच्या नावाखाली हे धरण बांधलं गेलं आणि त्याचा परिणाम महत्वाचा जो पर्यावरणाच्या दृष्टीने झाला तो म्हणजे तिथल्या वाईल्ड लाईफचं डिस्ट्रक्शन. खूप मोठ्या प्रमाणात तिथले वनस्पती आणि प्राणी त्यांच्या प्रजाती नष्ट झालेल्या आहेत आपण, आणि याची नोंद ह्या पेपरमध्ये घेतली गेलेली आहे. आता का बरं ह्याचा उल्लेख इथे करावासा वाटला मला, कारण जे डिस्कशन आता रिसेंटली झालंय ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती की वटवाघळांमधून हा व्हायरस आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे असं म्हटलं जातं. तर ही वटवाघळं वुहानमध्ये येणं किंवा त्यांच्या थ्रू करोनाचं संक्रमण माणसांमध्ये होणं हा काही योगायोग नक्कीच नाहीये. कारण ह्या वटवाघळांच्या ज्या प्रजाती आहेत, ज्या काही फक्त चीनमध्ये स्पेसिफिकली सापडल्या जातात, ह्या वटवाघळांचा अधिवास ह्या क्षेत्रात होता. जे जंगल हे धरण बांधण्यासाठी नष्ट केलं गेलं त्या क्षेत्रात या वटवाघळांचा अधिवास होता. आणि जर तो अधिवास नष्ट केला गेला तर अर्थात त्यांनी त्यांचा मोर्चा कुठेतरी शहरी भागाकडे वळवलेला असणार आहे आणि तिथून पुढे ह्या सगळ्याची सुरुवात झाली. म्हणजे आपण बघू शकतो की ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत ज्याचा आपण आत्ता सामना करतोय, ज्या अत्यंत महत्वाच्या आत्ता आपल्या दैनंदिन आयुष्य पूर्ण ठप्प केलेलं आहे आपलं, ज्याला मी जसं मगाशी म्हटलं की पॅन्डेमिक. फक्त व्हायरस किंवा झुनोटिक डिसीज किंवा प्राण्यांमुळे होणारे आजार हेच पॅन्डेमिक नाहीत, तर पर्यावरणातील इतर लहान सहान गोष्टी सुद्धा आज जगाच्या अर्थव्यवस्थेवरती म्हणा किंवा समाजावरती खूप मोठा परिणाम करतात. त्याच्या पुढे वळूयात थोडंसं आता आपण ह्या घटनेच्या. इथे एक आर्टिकल तुम्हाला दिसतं स्क्रीनवरती, अगदी रिसेंट आहे, डिसेंबर 2019चं आहे. पॅराबेन नावाचे जे केमिकल आहे त्याच्याबद्दल हे आर्टिकल आहे. एक कॅन्सरचा अभ्यास केला गेला, ब्रेस्ट कॅन्सरचा. तर त्या ब्रेस्ट कॅन्सरला सध्याच्या युगामध्ये जो मोठ्या प्रमाणात फोकावलेला दिसतो तर त्याच्यासाठी कारणीभूत हे पॅराबेन आहे असं ह्याच्यातून सिद्ध झालेलं आहे. तर आता आपण ज्या वस्तू आणतो, जे कॉस्मेटिक्स आणतो किंवा जसं मी मगाशी उल्लेख केला, ज्या बऱ्याचशा वस्तू ज्या घरात आपल्या केमिकल्स आपण आणतो, क्लिनिझिंग एजंट असतील किंवा जी काही औषधं असतील किंवा बऱ्याचशा गोष्टी असतील, त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट बघतो की पॅराबेन फ्री. किंवा आजकाल असं म्हटलं जातं की ही गोष्ट फार महत्वाची की कुठली वस्तू तुम्ही जेव्हा घरी आणता किंवा ती वापरता तेव्हा ती पॅराबेन फ्री आहे ना याची खात्री करून घ्या. तर हे कशासाठी? तर ह्याचं कारण, जे पॅराबेन आहे हे नैसर्गिक दृष्ट्या फळांमध्ये आणि वनस्पतींमध्ये मोठ्या प्रमाणात सापडतं, परंतु ह्याचा वापर प्रिझर्वेटिव्ह म्हणून केला जातो. बऱ्याचशा गोष्टींमध्ये, बऱ्याचशा सिंथेटिक केमिकल्समध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून याचा अभ्यास केला जातो. फॉर एक्झाम्पल ब्युटी प्रोडक्ट्स. आता मी ब्युटी प्रोडक्ट्सचा का इथे उल्लेख करते, कारण ह्याचं मार्केट प्रचंड मोठं आहे, ह्याचे कस्टमर्स बरेचसे आहेत आणि खूप अगदी कोट्यावधींची उलाढाल ह्या क्षेत्रात होते. मेडिसिन आणि फार्मास्युटिकल्स शिवाय सौंदर्य प्रसाधनं जे आहेत, आपले पर्सनल हेल्थ केअर प्रोडक्ट्स असतील, ज्याच्यामध्ये लोशन्स येतात, त्याच्यामध्ये बेबी प्रोडक्ट्स येतात, ज्याच्यामध्ये डिओड्रंट्स येतात आणि अशा तत्सम प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी येतात ज्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आज आपण करतोय. तर या सगळ्यामध्ये ह्या पॅराबेनचा वापर केला जातो कारण त्याची शेल्फ लाईफ वाढावी, त्या वस्तू अधिक काळ टिकाव्यात म्हणून त्याचा वापर केला जातो. आता कशासाठी बरं असं, तर तुम्ही ते बघू शकता, ही जी लिस्ट आहे. तर मेक शुअर की तुम्ही जेव्हा कुठली वस्तू खरेदी कराल तर ह्या पॅराबेन नावाची जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये ह्या साधारणपणे ह्या 6 ते 7 केमिकल्स जे आहेत, मिथिल पॅराबेन, इथिल पॅराबेन, प्रोपिल, ब्युटिल, आयसोप्रोपिल, आयसोब्युटिल, बेन्झिन, ह्या सगळ्या गोष्टी नाहीत याची खात्री करूनच मग वापर करा असं बरेचदा सायंटिस्ट सांगतात. का? कारण ह्या गोष्टींचा वापर ह्या प्रसाधनांमध्ये
खास करून मायक्रो ऑर्गॅनिझम्सची एंट्री होऊ नये, बॅक्टेरियाची एंट्री होऊ नये आणि ते टिकाव्यात यासाठी ह्या गोष्टींचा वापर याच्यामध्ये केला जातो. आता जर आपण बघितलं तर आपल्या शरीरामध्ये जर ह्याचा अक्युम्युलेशनचा जर विचार केला तर इथे बघू शकतो आपण की साधी धूळ, घरातली जी धूळ असते, जसं मी म्हटलं की हे पॅराबेन्स इव्हॅपोरेट होऊ शकतात. तुम्ही जर तुमचं फ्लोअर क्लीन करताय त्यासाठी काही केमिकल्स वापरताय, त्याच्यामधलं पॅराबेन जेव्हा हवेत मिसळतं, हवेतल्या धुळीत मिसळतं, तिथून ते तुमच्या श्वसनावाटे तुमच्या शरीरात प्रवेश करणार किंवा तुमचे पर्सनल केअर प्रोडक्ट असतील त्याच्या मार्फतही शरीरात प्रवेश करणार. आता नैसर्गिकदृष्ट्या जर आपण विचार केला फूड स्टफ किंवा अन्न, त्याच्यातूनही पॅराबेन शरीरात जातं. पण जसा उल्लेख आपण पहिल्या काही स्लाइड्समध्ये केलेला आहे की किती प्रमाणात शरीरासाठी आवश्यक आहे. पॅराबेन नैसर्गिकदृष्ट्या जरी अवेलेबल असलं तरी त्याचं शरीराला लागणारं जे प्रमाण आहे ते अत्यंत लिमिटेड आहे, अत्यंत कमी आहे. जेव्हा त्या प्रमाणापेक्षा जास्त पॅराबेन शरीरामध्ये अक्युम्युलेट होतं तेव्हा मात्र अर्थात त्याचा भयंकर विपरीत परिणाम शरीरावरती दिसून आलेला आहे. तर तो काय आहे बरं परिणाम? सगळ्यात महत्वाचा गोष्ट जो आहे मोठा परिणाम तो आहे कॉम्प्लिकेशन्स इन प्रेग्नन्सी अँड बर्थ. रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्स वरती हा डायरेक्टली परिणाम करतो. मोठ्या प्रमाणात स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन हे जे हार्मोन्स आहेत त्याचं बॅलन्स बिघडवण्याचं काम हा हॉर्मोन करतो, अगदी डिस्टर्ब करून टाकतो. दुसरी गोष्ट आहे की ब्रेस्ट कॅन्सर. ब्रेस्ट कॅन्सरसाठी जसं आपण मगाशी ज्या पेपरचा उल्लेख केला, ज्या शोधनिबंधाचा जो उल्लेख केला त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं गेलेलं आहे. आणि अर्थात पर्यावरणावरती ज्या आता ह्या वस्तू जर आपण दैनंदिन जीवनात एवढ्या मोठ्या प्रमाणात वापरतो तर जसं मगाशी आपण म्हटलं शेवटी ह्याचा जो विसर्ग आहे तो वेस्ट वॉटर थ्रू कुठे होणार आहे तर नद्यांमध्ये होणार आहे. आणि अगदी आवर्जून मला इथे नमूद करा असं वाटतं की आज तागायत कुठलाही वेस्ट वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम किंवा वेस्ट वॉटरवरती प्रक्रिया करणारी जी कुठलीही अशी प्रोसेस तयार झालेली नाही जी पॅराबेन त्याच्यातनं काढू शकेल, रिमूव्ह करू शकेल. आपल्याकडे कुठलीही आज तागायत अशी यंत्रणा नाही, कुठलीही अशी सिस्टीम नाही की जी ह्या घटकांना पाण्यातून वेगळं करू शकेल. म्हणजे याचा आवाका किती मोठा आहे याचा विचार आपण करू शकतो. आता ह्या सगळ्या घटनांचा जेव्हा आपण आढावा घेतोय, एक मनुष्य प्राणी किंवा ज्याला आपण सगळ्यात बुद्धिवान प्राणी जो म्हणतो पृथ्वीवरचा, तर आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर औद्योगिक क्रांती केली, आपण शेतीमध्ये मोठं रिव्हॉल्युशन आणलं ज्याला हरित क्रांती आपण म्हणतो. आणि आपल्या सर्वांगीण विकासासाठी आपण सगळे प्रयत्न करतोय पॉवरफुल होण्यासाठी. त्याचे कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत, जे परिणाम आहेत तेही आपल्या पुढे आहेत, त्याच्यातून ओव्हरकम होण्यासाठीही आपण प्रयत्न करतोय. पण पर्यावरणामधले जे बाकीचे घटक आहेत जसे की पक्षी आणि प्राणी त्यांच्यावरही ह्याचे परिणाम होतात. पण मग त्याला काय म्हणू शकतो आपण? तर खरंच सायलेंट विक्टीम आहेत आपले. कुठेतरी आपण जो ऱ्हास आपण पर्यावरणाचा जो आपण करतोय त्याला बळी पडलेले हे जे विक्टिम्स आहेत याचं छोटंसं एक नोंद आपण इथे घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने जेव्हा हे घातक रसायन पर्यावरणातल्या संस्थेमध्ये पूर्ण सर्क्युलेशन होतं, पूर्ण टॉप टू बॉटम, म्हणजे अगदी माती, पाणी, पाण्याच्या खालची जमीन ज्याला आपण सेडिमेंट म्हणतो, ते सेडिमेंट किंवा हवेतले विविध स्तर किंवा वनस्पती, अगदी छोट्या छोट्या गोष्टीमधून हे सर्क्युलेट होत राहतात आणि ह्याचा परिणाम माणसांप्रमाणेच प्राण्यांवर सुद्धा होतो. कारण फूड चेन कुठे ना कुठेतरी प्रत्येक गोष्टीला कनेक्ट करते, ज्याला आपण फूड वेब, हे एक प्रकारचं जाळं आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा अंतर्भाव झालेला आहे. त्यामुळे त्या प्रत्येक गोष्टीवरती ह्या रसायनांचा अत्यंत घातक परिणाम होतो आणि हे आपण लक्षात घ्यायला हवंय. आता हे परिणामकारक होण्यासाठी एक छोटीशी शॉर्ट फिल्म आहे जी वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर या संस्थेतर्फे टेलिकास्ट केली गेलेली आहे, ती आपण बघूयात.
अत्यंत परिणामकारक अशी ही छोटीशी शॉर्ट फिल्म ज्यात आपण पाहिली ती खरंच विचार करायला लावते, आपल्याला भाग पाडते की आता कुठे एक माणूस म्हणून आपण पर्यावरणासाठी काय करतोय किंवा कुठे उभे आहोत आणि भविष्यामध्ये आपल्या पुढे काय चॅलेंजेस आहेत, काय विकल्प आहेत जे आपल्याला सोडवायचे आहेत. तर त्याच्यापैकी काही गोष्टींचा जर विचार केला सध्या, तर भविष्यातली जे आव्हान आहे त्याच्यामध्ये आपल्या पुढे आपण बघू शकतो मायक्रोप्लास्टिक. जसं आपण आता पॅराबेन म्हणलो तसं मायक्रोप्लास्टिक ही खूप मोठी गंभीर समस्या आपल्या पुढे सध्या उभी आहे. कारण बऱ्याचशा हजारो टन प्लास्टिक जे आता पृथ्वीवरती वापरलं जातं ते जे अविघटनशील आहे, असं प्लास्टिक जेव्हा त्याचे तुकडे होतात, पर्यावरणामधले बरेचसे फॅक्टर्स, भौगोलिक फॅक्टर्स ज्याला आपण म्हणतो, ते रिस्पॉन्सिबल असतात. जसं की मगाशी आपण उल्लेख केला की सूर्याची उष्णता किंवा फिजिकल स्ट्रेस याच्यामुळे अगदी लहान लहान तुकडे त्या प्लास्टिकचे होतात. आणि हे असं प्लास्टिक आता रिसेंटली जे संशोधन झालं त्याच्यामध्ये असं सिद्ध झालेलं आहे की साधारणपणे 70,000 टन प्लास्टिक समुद्रामध्ये सापडलेलं आहे. इंडियन ओशन, अटलांटिक ओशन, जे एशिया आणि आफ्रिकेच्या आजूबाजूचा जो समुद्राचा भाग आहे त्याच्यामध्ये असं हजारो टन प्लास्टिक सापडलेलं आहे. आता ह्याची व्याप्ती किती मोठी आहे याचा आपण विचार करू शकतो. हे जे मायक्रोप्लास्टिक आहे ह्याचा आकार साधारणपणे 1 mm पेक्षाही लहान असतो, अत्यंत लहान. हे प्लास्टिक जर पर्यावरणामध्ये अशा पद्धतीने जर अवेलेबल आहे, उपलब्ध असेल, तर ते छोट्या छोट्या प्राण्यांमध्ये सुद्धा अगदी सहजपणे प्रवेश करू शकतं. म्हणजे तुम्ही समजून घ्या की आपण जे फूड चेन बद्दल जे बोलतो आपण, त्याचे जे लहान लहान गोष्टी आहेत, म्हणजे समुद्रातल्या पाण्यामधले जे प्रायमरी कन्झ्युमर्स आहेत, की जे वनस्पतींबरोबर बऱ्याचशा गोष्टी कन्झ्युम करतात, ऑर्गॅनिक मॅटर, या छोट्या छोट्या गोष्टी ज्या पाण्यामध्ये अवेलेबल असतात ते कन्झ्युम करतात. कळत नकळतपणे जर हे प्लास्टिक त्यांच्या शरीरामध्ये जर त्याने प्रवेश केला तर हे इकोसिस्टीमच्या वरच्या स्तरापर्यंत पोहोचायला फारसा वेळ लागणार नाही. तिची नोंद आता आपण घ्यायची वेळ आलेली आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे परसिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट. मला वाटतं याच्याविषयी मगाशी मी याचा उल्लेख केलेला आहे की जे फॉरएव्हर केमिकल्स ज्याला म्हणतात, की जे कधीही विघटन ज्याचं होत नाही, असे जे केमिकल्स आहेत हे सुद्धा भविष्यातलं आपल्या पुढचं खूप मोठं आव्हान आहे. कारण सध्या याची व्याप्ती खूप मोठी आहे. जवळपास सगळ्या पद्धतीच्या उद्योगांमध्ये किंवा ज्या वस्तू आपण मानवनिर्मित सध्या बनवल्या जातात त्या प्रत्येक वस्तूमध्ये कुठे ना कुठे हे पीओपी वापरलं जातं आणि त्याचा कळत नकळतपणे पूर्णपणे पर्यावरणावरती आणि पर्यायाने माणसाच्या शरीरावरती त्याचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय. तर हा एक मुद्दा जो आहे जो भविष्यामध्ये आपल्या पुढे ठाकलेलं खूप मोठं आव्हान आहे. तिसरा मुद्दा जो आहे तो सिनर्जिस्टिक इफेक्ट ऑफ टॉक्सिन्स. जेव्हा एका पदार्थाबद्दल किंवा एका केमिकल बद्दल आपण बोलतो तेव्हा त्याचे परिणाम त्याच्यापुरते मर्यादित असतात. म्हणजे आपण त्या एका स्पेसिफिक केमिकलचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला जी माहिती मिळते ती माहिती त्याच्या अनुषंगाने आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट घेतो किंवा त्याच्यातून ओव्हरकम करण्यासाठी काही उपाययोजना असतात. पण अशा पद्धतीने जर खूप सारे घटक पर्यावरणातले जे घातक आहेत ते जर एकत्र आले, अर्थात ते एकत्र येतात, हवेच्या संपर्कात आल्यानंतर त्याचं कॉम्पोजिशन बदलतं किंवा पाण्यामध्ये मिक्स झाल्यावर त्याचं कॉम्पोजिशन बदलतं. थोडक्यात आपण मगाशी जे बघितलं की पॅराबेन बद्दल जे बोललो आपण किंवा परसिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट बद्दल बोललो, हे जर पाण्याच्या संपर्कात आले आणि त्या पाण्यामध्ये जर क्लोरीनचं प्रमाण जास्त असेल, जे क्लोरीन म्हणजे जे महत्वाचं डिसइन्फेक्टंट आहे आपण जे सध्या वापरतो, तर त्याच्यामध्ये पुन्हा काही केमिकल चेंजेस होतात आणि जे बाय प्रोडक्ट तयार होतं, अशा केमिकल रिॲक्शन मधून जे बाय प्रोडक्ट तयार होतं ते अजूनही घातक असतं, म्हणजे सेकंडरी पोल्युटंट ज्याला आपण म्हणतो. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्तरावरून जे घातक पदार्थ एकत्र येतात त्यांचा एकत्रित परिणाम जो होतो पर्यावरणावरती तो अधिक पटीने जास्त होतो, कैक पटीने जास्त होतो. याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर ऍसिड रेन मी म्हणेन, एक खूप चांगलं उदाहरण याचं आहे की हवेमध्ये जे सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड जे इंधन जाळल्यामुळे जे तयार होतात, अर्थात त्याचेही वेगळे परिणाम आहेत शरीराच्या आपल्या सिस्टीमवरती, आपल्या श्वासावरती त्याचे परिणाम होतो, फुफ्फुसावरती परिणाम होतो इंडिव्हिज्युअल. पण हे कंपाऊंड जेव्हा एकत्र येतात आणि पावसाच्या पाण्यामध्ये जेव्हा मिक्स होतात तेव्हा त्याचा पीएच कमी होतो, अर्थात कारण पावसाच्या पाण्यामध्ये हवेत असणारा कार्बन डायऑक्साईड सुद्धा असतो. शहरातली जी हवा आहे ती अत्यंत प्रदूषित आहे, आपल्याला सगळ्यांना मान्य, त्याच्यावरती काहीही दुमत नाहीये. पण ह्या प्रदूषित हवेमुळे तयार होणारे पुढचे जे परिणाम आहेत, कॉन्सिक्वेन्सेस आहेत, त्याचं काय, याच्याविषयीही विचार केला गेला पाहिजे. तर हे सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड जेव्हा पावसाच्या पाण्यात मिक्स होतात तेव्हा जेव्हा त्याचं पीएच कमी होतं तेव्हा ऍसिड तयार होतं. आणि हे जे ऍसिड मिश्र किंवा आम्लयुक्त जो पाऊस आहे ज्याला आपण ऍसिड रेन म्हणतो,
हा पाऊस जर पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडला तर तो कुठल्या गोष्टींवरती परिणाम करू शकतो आणि काय करू शकतो याचा विचार आपण करूयात. की अशा पद्धतीचा पाऊस जर, अर्थात वनस्पतींचं तर नुकसान होणार आहे. त्याच्यानंतर जमिनीवरती जर असा पाऊस पडला तर काय होईल? त्याचा जमिनीचा पीएच कमी होणार, म्हणजे त्याची सुपीकता कमी होणार. पर्यायाने ग्राउंड वॉटर पोल्यूट होणार आणि जे काही घातक पदार्थ जे नैसर्गिकदृष्ट्या जमिनीत आहेत ते पीएच कमी असल्यामुळे किंवा असं पीएच कमी असलेलं आम्ल मिश्रित पाणी त्याच्यावर पडल्यामुळे ते आणखीन ते आपल्या अक्विफरमध्ये मिक्स होतील, नद्यांमधला पीएच कमी होणार, पर्यायांनी पूर्ण जीवसृष्टी धोक्यात येते. म्हणजे हे जे सिनर्जिस्टिक इफेक्ट आहेत याचा सुद्धा कुठेतरी भविष्यात विचार केला गेला पाहिजे. चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे ट्रान्सबाउंडरी डिपॉझिशन्स ऑफ केमिकल कंपाऊंड. आता एखाद्या स्पेसिफिक क्षेत्रामध्ये किंवा एखाद्या देशामध्ये आपण म्हणतो की प्रदूषणाची पातळी खूप जास्त आहे. आता असं ब्लेम केलं जातं की डेव्हलपिंग कंट्रीज ज्या आहेत आशिया किंवा आफ्रिकेमधल्या, तिथे सध्या औद्योगिक क्रांती सुरू आहे, अजूनही डेव्हलपमेंटच्या फेजमध्ये आपण आहोत. तर विकसनशील देशांचा जो आरडाओरडा असतो की डेव्हलपिंग कंट्रीजच प्रदूषण करतात किंवा कसं, तर हे जे प्रदूषण एका स्पेसिफिक भागामध्ये होतं ते तिथेच मर्यादित राहतं का? तर नाही. कारण पृथ्वीची जी बायोजिओग्राफी आहे, पृथ्वीच्या वातावरणावरती वाऱ्याचा किंवा सूर्याच्या उष्णतेचा किंवा समुद्राच्या वाफेचा जो होणारा परिणाम आहे, त्याच्यामुळे हे घटक एका जागेवरून एका दुसऱ्या जागेवरती म्हणजे हजारो किलोमीटरचा प्रवास करून वाऱ्याबरोबर हे घटक ह्या खंडामधून दुसऱ्या खंडापर्यंत प्रवास करतात. कॉन्टिनेंट टू कॉन्टिनेंट यांचा जो ट्रान्सपोर्ट होतो हा सुद्धा अत्यंत धोकादायक आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी ह्या कोपऱ्यात राहतोय आज या देशात जो अत्यंत स्वच्छ तिथली हवा आहे, तर नाही. पर्यावरण हे अत्यंत अनप्रेडिक्टेबल आहे. आपल्या पृथ्वीच्या घटकांमध्ये पर्यावरणाच्या ज्या हवामानाच्या घटकांचा जो परिणाम होतो त्याचा अत्यंत दूरगामी परिणाम किंवा त्याचा इफेक्ट जो म्हणतो आपण, कॉन्सिक्वेन्स जो आहे हा हवेतल्या प्रदूषणावरती होतो. आणि ही कॅपॅसिटी जी आहे हवेची कॅरी करण्याची, हे पदार्थ हवेत उत्सर्जन झालेले जे घातक वायू आहेत ते कॅरी करण्याची कॅपॅसिटी फार मोठी आहे. हजारो मैल प्रवास करून हे पोल्युटंट्स या देशातून त्या देशात जाऊ शकतात. तर ट्रान्सबाउंडरी डिपॉझिशन जो आहे याच्यावरतीही सध्या हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे रिसर्चच्या क्षेत्रामध्ये सध्या. कारण अशी काही ठिकाणं पृथ्वीवरची आता सध्या समोर येत आहेत जिथे कुठलाही मानवाचा अधिवास नाहीये, जिथलं निसर्ग अत्यंत स्वच्छ आहे, जिथे जंगलं आहेत, पण तरीही तिथली माती आणि हवा प्रदूषित आहे. तर काय ह्याचं कारण काय? तर ह्याचं कारण कुठेतरी इथे कोरिलेट करतं की हवेमार्फत हजारो किलोमीटर प्रवास करून आलेले जे प्रदूषित हवा आहे त्याच्यामुळे ह्यातले घटक डिपॉझिट होऊन तिथलं माती आणि पाणी प्रदूषित झालेलं आपल्याला दिसतं. तर त्याच्या मिटिगेशनचा विचार करतो, ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मला वाटतं हा उत्तम काळ आहे. आफ्टर पॅन्डेमिक हा मुद्दा मी इथे उल्लेख केलेला आहे कारण आज 2020 हे साल आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून गेलेला आहे. एक अवेअरनेस जो म्हणतो साधारणपणे की जगामध्ये असाही वेळ, जगाच्या हिस्ट्रीमध्ये अशीही वेळ येऊ शकते जेव्हा माणसाला विचार करणं भाग आहे की आज आपण काय करण्याची गरज आहे ह्या सगळ्यातनं ओव्हरकम होण्यासाठी. अशा पद्धतीची जर परिस्थिती तयार झालेली असेल तर त्यातून आपण मार्ग कसा काढू शकतो? घातक रसायनं असतील, प्रदूषण असेल, बायोडायव्हर्सिटीचा लॉस असेल किंवा अगदी हे जे पॅन्डेमिकची जी स्थिती उद्भवलेली असेल, या सगळ्याचा जर एकत्रितपणे विचार केला तर त्यातनं बाहेर पडण्यासाठी काही गोष्टी नक्कीच आवर्जून आपण करू शकतो. त्याचा थोडक्यात इथे आपण उल्लेख मी केलेला आहे, बघूया की अडॅप्टिंग एज्युकेशन, अवेअरनेस एन्व्हायरमेंटच्या क्षेत्रात, पर्यावरणाच्या क्षेत्रात जागरूकता हा सगळ्यात मोठा भाग येतो. तुम्ही अगदी बेसिक लेवल पासून, शाळा कॉलेजेस पासून ते अगदी राष्ट्रीय इंटरनॅशनल लेवल पर्यंत जे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा जो अवेअरनेस असतो तो इन्क्लूड केला पाहिजे कुठेतरी एज्युकेशनल सिस्टीम मध्ये. तर तो एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. कारण जे सेल्फ रिअलायझेशन जे म्हणतो, आपली जी माणसाची जी एक जे कर्तव्य आहे पर्यावरणासाठी, की फक्त त्याचा अभ्यास करून, रिसर्च करून आणि डेटा पब्लिश करून आपल्याला चालत नाही, तर त्याच्यावरती ऍक्शन गेली पाहिजे. सगळ्यांनी एकत्र येऊन जर काही उपाययोजना करायच्या असतील त्यासाठी अवेअरनेस अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यासाठी एन्व्हायरमेंटल एज्युकेशन हे फार महत्वाचं आहे. आणि मला वाटतं ते प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे. दुसरा जो आहे मुद्दा तो मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन. आता हा जो मॉनिटरिंगचा जो मुद्दा आहे म्हणजे सतत एखाद्या गोष्टीची पातळी चेक करत राहणं, हवा असेल, पाणी असेल, जमीन असेल, त्याची क्षमता काय आहे, त्याचं साधारणपणे एक त्याच्यामध्ये कुठले कुठले घटक आहेत, आत्ताची त्याची स्थिती काय आहे किंवा उद्याची स्थिती काय असेल, त्याचं मॉडेल कसं असेल, ह्या सगळ्याचं जे मॉनिटरिंग असतो ह्याचा सततचा अभ्यास होणं हे फार महत्वाचं आहे.
आपल्याकडे जर डेटा अवेलेबल असेल पुरेसा तर तो त्याचा आपण इव्हॅल्युएशन करून त्याच्या पुढे उपाययोजना आपण योजू शकतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा हा जो घटक आहे मॉनिटरिंग, हा कुठेतरी आपल्याकडे अजूनही आपल्या सिस्टीममध्ये हा कमतरता याची खूप मोठ्या प्रमाणात जाणवते. तिसरा मुद्दा आहे अपडेटिंग रूल्स अँड रेग्युलेशन. आता घातक पदार्थांविषयी आपण एवढ्या वेळ जे बोलतोय आपण बायो अक्युम्युलेशन, पण दुर्दैवाने आपल्याकडे याच्यासाठी कुठलाही कायदा अजूनपर्यंत अस्तित्वात नाही. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये साधारणपणे पर्यावरणाच्या सगळ्या स्तरांना आपण स्पर्श करतो, त्याची क्वालिटी कशी असावी याच्याबद्दल बोलतो, पण एकत्रितपणे घातक पदार्थ ह्याचा पर्यावरणावरती होणारा परिणाम, याचा इकोसिस्टमवरती होणारा परिणाम आणि त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी जे काही कायदे करायला हवेत त्याचा अजूनही आपल्याकडे कुठेही त्याची तरतूद केली गेलेली नाही. त्यामुळे याच्यासाठी स्ट्रिक्ट रूल्स आणि रेग्युलेशन असणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा असा येतो की प्रॉमिसिंग अल्टरनेटिव्ह, सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह. आता हे पदार्थ जर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वापरले जात आहेत तर त्याला रिप्लेस करण्यासाठी सुद्धा काहीतरी सिस्टम आपल्याकडे हवी, त्याच्याकडेही संशोधन, त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलं पाहिजे, त्याच्यावरही संशोधन झालं पाहिजे की जर एक अमुक तमुक पदार्थ किंवा एक अमुक तमुक घटक आज आपल्याला मोठ्या प्रमाणात लागतोय दैनंदिन आयुष्यासाठी, तर त्याला आणि तो जर आपल्या शरीरासाठी आणि पर्यावरणासाठी घातक आहे तर त्याला रिप्लेस करण्यासाठी आपल्याकडे काय उपाय आहेत किंवा काय आपण त्याला रिप्लेस करण्यासाठी दुसरा पर्याय काय आपल्याकडे आहे हे शोधणं देखील तितकंच महत्वाचं आहे. त्याच्यावर ते काम झालं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे सिम्युलेशन ऑफ रिसर्च अँड कॉन्झर्वेशन. कॉन्झर्वेशन वरती आता सध्या जागतिक पातळीवरती खूप मोठ्या मोठ्या चर्चा घडतात. म्हणजे अगदी स्टॉकहोम कॉन्फरन्स झाली किंवा आता 2022 मध्ये येणारी जी एक जागतिक स्तरावरची जी पर्यावरणाची बैठक, त्याच्यामध्ये सुद्धा कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी हा अत्यंत महत्वाचा मुद्दा ठेवला गेलेला आहे. त्यामुळे आपण एक आशा करूयात की याच्याकडे सकारात्मक दृष्टीने याच्यावरती चर्चा होईल. पण सिम्युलेशन ऑफ रिसर्च जे म्हणतो की संशोधनाला प्रोत्साहन देणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. जेवढं संशोधन वाढेल या विषयाचं तेवढी या विषयातली व्याप्ती वाढेल, विचारवंत तयार होतील आणि त्याच्यातनं पुढे आपल्याला काही गोष्टींचा एक जसं आपण म्हणतो की डेटा तयार होईल आणि मग त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याकडे उपाययोजना तयार होतील. म्हणजे ही जी सायकल आहे ह्याचा कुठेतरी मिटिगेशनच्या दृष्टीने विचार केला गेला पाहिजे. आता चेफ सीफिल्ड नावाचा जो पर्यावरणाचा तज्ज्ञ होता 1855 मध्ये, तो म्हणून गेलाय की मॅनकाइंड हॅज नॉट वोवन द वेब ऑफ लाईफ. आपण विणलंय का हे जाळं आयुष्याचं? तर नाही. आपण ह्या पर्यावरणातलं जे जाळं आहे त्यातला एक एक छोटासा धागा आहोत. आणि हे जेव्हा माणसाला कळेल तेव्हा आपण औद्योगिक विकास जो आपला सध्या जो काही चालू आहे किंवा माणसाच्या उत्क्रांतीकडे जी वाटचाल झालेली आहे तर ती कुठेतरी लिमिट मध्ये किंवा त्याला कुठेतरी आपल्याला एक आळा घातला गेला पाहिजे. आणि हे कधी शक्य होईल जेव्हा हे अवेअरनेस वाढेल माणसाला, कुठेतरी हे थांबलं गेलं पाहिजे. ह्याचे जे परिणाम आतापर्यंत आपण जे बघतोय आणि ह्या परिणामांची पुढे जाऊन भविष्यावरती जो होणारा इम्पॅक्ट आहे, सस्टेनेबिलिटी आहे, पुढच्या पिढीसाठी आपण काय कॉन्झर्व करून ठेवतोय त्याचं जेव्हा रिअलायझेशन होईल तेव्हा याचा अर्थ नक्कीच आपल्याला कळेल. सो आय होप दिस इज नॉट टू लेट टू इनिशिएट. सुरुवात करण्यासाठी अजूनही उशीर झालेला नाही. तर हे जे तत्व आहे लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि जगू द्या, याचा अवलंब जर आपण केला समजता मानव जाते तर नक्कीच मला वाटतं की याच्यापेक्षा हे जी आव्हानं आहेत ही खडतर आव्हानं, याच्यातून नक्कीच आपण कुठेतरी मार्ग काढू शकतो. धन्यवाद. सिंधुजन अकादमीने एक अत्यंत उत्तम असं व्यासपीठ आज मला इथे उपलब्ध करून दिलंय. आता ह्या विषयाचा आवाका तसा बराच मोठा आहे आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर करणं हे शक्य नाहीये. पण कुठेतरी जागरूकता, या सगळ्याचा जो ऍबस्ट्रॅक्ट जो म्हणतो किंवा जे महत्वाचा आउटकम जो म्हणतो हा ह्या विषयाचा असा निघेल की पर्यावरणात जागरूकता ही फार महत्वाची, अवेअरनेस किंवा एज्युकेशनल सिस्टीम मध्ये पर्यावरणाचा अभ्यास केला गेला पाहिजे अगदी सगळ्या स्तरावर. तुम्ही इंटरनॅशनल लेवलला कितीही मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबवल्या किंवा रूल्स आणले, कायदे आणले, रेग्युलेशन्स आणले, नॅशनल लेवललाही त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल. परंतु माझं असं म्हणणं आहे की अगदी जिल्हास्तर किंवा ग्रामपंचायतीच्या स्तरावर सुद्धा जे लोक असतात त्यांना त्यांच्यापर्यंत ह्या उपाययोजना गेल्या पाहिजे, त्यांना सुद्धा याच्यामध्ये सामील केलं गेलं पाहिजे.
आणि त्याच्यातून ह्या सगळ्या घटनांचा उलगडा होऊन त्याच्यावरती मार्ग आपण काढू शकू. हा विश्वास जो आहे हा मला वाटतं समाजातल्या प्रत्येक स्तरावर जेव्हा पोहोचेल तेव्हा आपण ह्या सगळ्या घटनातून किंवा या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून आपण बाहेर पडू. इथे थँक्यू सो मच. कमेंट बॉक्समध्ये फार विशेष काही प्रश्न अजून तरी दिसत नाहीये. तर मी सिंधुजन अकादमीचा आभार मानते. सुजित शिंदे सरांचा मी खूप मनापासून त्यांचा आभार मानते की त्यांनी मला हा प्लॅटफॉर्म इथे उपलब्ध करून दिला. आणि माझे जे गाईड आहेत, माझे जे अगदी गुरुवर्य माझे आहेत प्राचार्य शंकर लावरे, त्यांनी मला ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी दिली आज तुमच्या पुढे व्यक्त होण्याची. मी त्यांचे आभार मानते आणि थँक्यू. धन्यवाद.